की फॉरेक्स ट्रेडिंगचे पॉझिटिव्ह पॉईंट्स काय असतील किंवा का फॉरेक्स ट्रेडिंग आज केलं पाहिजे? इंडियन मार्केट आहे ते एक स्पेसिफिक टायमिंगसाठी असतं. आय थिंक 9:15 ते 3 काहीतरी असं. फॉरेक्स मार्केट हे सगळ्यात मोठं लिक्विड मार्केट आहे. वॉरच्या क्रायसिसमध्ये कुठलाही देश हा कशात इन्व्हेस्टमेंट करेल तुम्हाला काय वाटतं? गोल्ड, राईट. करन्सीज व्यतिरिक्त क्रिप्टो आहे, राईट. कम्युनिटीज आहेत. याच्यातलं सगळ्यात बेस्ट कुठलं आहे फॉरेक्समध्ये? तसं करायचं म्हणलं तर माझ्या दृष्टिकोनाने तर गोल्ड हा सेगमेंट खूप चांगला आहे. शेवटी कसं असतं, लोकांना एक अट्रॅक्शन नावाची गोष्ट बरोबर. आजकाल आणि लोक सोशल मीडियाला खूप अट्रॅक्ट. सोशल मीडियावरती एखाद्याने काहीतरी दाखवलं की माझ्याकडे असं आहे आणि असं आहे आणि हे मी या मेथड थ्रू कमवू, तर लोक तिथे जातात. तुम्ही जर काही मला ब्रोकरचं नाव सांगू शकाल की हे ब्रोकर आहेत की याच्यावर होऊ शकतात? ॲक्च्युली जेन्युअली ब्रोकर जर मी सांगेन आय सी मार्केट, म्हणजे आज तुम्ही ऑइल तर पेट्रोल याचे सुद्धा भाव हे फॉरेक्स मार्केटवरती स्टॉक कुठला जे तुम्हाला इन्व्हेस्ट TTC म्हणजे टेक असेल म्हणजे स्टॉक फॉरेक्समध्ये हे असं आहे. नमस्कार मंडळी. फॉरेक्स ट्रेडिंग हा विषय भारतात अजूनही अनेक लोकांसाठी रहस्यच आहे. स्टॉक मार्केटची माहिती आपल्याला असते, म्युच्युअल फंड्सची माहिती आहे, ऑप्शन सेलिंग, ऑप्शन बाईंग हा प्रकार देखील भरपूर जणांना माहिती आहे. पण फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय? आणि फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये डॉलर, युरो, पाऊंड, येन या सगळ्या चलनांचा खेळ आपल्या आयुष्यातील कमाईचं एक साधन बनू शकतो, याबद्दल खूप कमी लोकांना आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये माहिती आहे. पण त्यासोबतच फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये योग्य स्ट्रॅटेजी, योग्य मानसिकता आणि योग्य माहिती नसेल तर मोठं नुकसान देखील होऊ शकतं. आणि या सगळ्यात फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये इव्हन सगळ्याच ट्रेडिंगमध्ये फसवणुकीचे प्रकार देखील रोज समोर येत आहेत. आलिशान गाड्या, फॉरेन ट्रिप्स, मोठे मोठे बंगले दाखवून अनेक लोकांची फसवणूक केली जाते. आणि या सगळ्या विषयावरतीच बोलण्यासाठी आज आपल्यासोबत एक खास व्यक्ती आपल्या स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत, जे फॉरेक्स ट्रेडिंगच्या क्षेत्रातला त्यांचा अनुभव, त्यांचं यश, त्यांचं अपयश आणि प्रत्यक्षात ट्रेड करताना काय काय गोष्टी, काय काय खबरदाऱ्या आपण घ्यायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी ते सांगणार आहेत. तर चला तर मग फॉरेक्स ट्रेडिंगबद्दलचे रहस्य आपण जाणून घेऊया. फॉरेक्स ट्रेडिंगचा मास्टर क्लास आपण सुरू करूया. सर नमस्कार. स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. तुम्ही खूप वर्षांपासून फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये काम करतायत. राईट. तर मला सगळ्यात पहिल्यांदा तर समजून सांगा की मी इंट्राडे ऐकलं आहे, इंडियन मार्केटमध्ये जे ऑप्शन सेलिंग होतात, ऑप्शन बाईंग होते, किंवा जे ट्रेड इंडेक्समध्ये जे ट्रेडिंग होतं, तर सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. बट फॉरेक्स ट्रेडिंग ही संकल्पना थोडीशी नवीन आहे. तर थोडंसं मला फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल समजून सांगा. ॲक्च्युली फॉरेक्स ट्रेडिंग हे इंडियन मार्केटपेक्षा खूप वेगळं आहे. बरं. इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असेल डीके असतं, हो गॅप अप्स होतात, गॅप डाऊन्स हो होतात, त्याच्यामुळे खूप लोकांचे जे असतात हे लॉसेस होतात. हो. दुसरी गोष्ट तर अशी आहे की टायमिंग्स डिफर, हां. की इंडियन मार्केट आहे ते एक स्पेसिफिक टायमिंगसाठी असतं. आय थिंक 9:15 ते 3 काहीतरी असं. फॉरेक्स मार्केट हे सगळ्यात मोठं लिक्विड मार्केट आहे. त्याच्यामध्ये टायमिंग्स एकतर तुम्हाला 24/7 बरं. 24/7 फॉरेक्स मार्केट चालू असतं. दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये डीके नसतं कुठल्याच गोष्टीचं, गॅप अप गॅप डाऊन्स नसतात, कधीतरी येतात. आणि फॉरेक्स मार्केट हे तुमचं जगाचं जे काही उलाढाली चालतात याच्यावरती डिपेंड आहेत. बट त्याच्यामध्ये फॉरेक्स मार्केट मेनली हे यूज होतं करन्सी पेअर्समध्ये. बरं. थोडक्यात की एखादी करन्सी आपण USD घेऊ शकतो, तर US डॉलर जर राईज होणार असेल तर तुम्ही तो विकत घेऊ शकता. ओके. जर त्याचा डंप होणार असेल तर तुम्ही सेल करू शकता. अंडरस्टूड. असं हे करन्सीजमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग होते. तर तसं कमोडिटीज पण आहे. खूप सारे व्हेरियस याच्यामध्ये सेगमेंट्स आहेत फॉरेक्स मार्केटमध्ये. क्रिप्टो सुद्धा त्याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे. सो क्रिप्टो देखील फॉरेक्सच्या अंडरच येतं. आता तुम्ही मला सांगितलं की करन्सीमध्ये आपण ट्रेड करू शकतो. हो. त्यानंतर करन्सीज व्यतिरिक्त क्रिप्टो आहे, राईट. कम्युनिटीज आहेत. राईट. याच्यातलं सगळ्यात बेस्ट कुठलं आहे फॉरेक्समध्ये? तसं करायचं म्हणलं तर माझ्या दृष्टिकोनाने तर गोल्ड हा सेगमेंट खूप चांगला आहे. XAU USD हा एक पेअर आहे जो US डॉलरला आणि गोल्डला हे दोन कम्पॅरिझन होतं. म्हणजे एखादी करन्सी, थोडक्यात जास्त तर लोक करन्सी पेअर्समध्ये पण करतात. युरो USD, हो GBP USD, GBP JPY, हो. खूप सारे करन्सीज आहेत. बट गोल्ड सेगमेंट खूप चांगला आहे कारण की तो व्हॉलटाईल आहे. हां. एखादी
एखादा सेगमेंट, एखादी पेअर जी व्हॉलेटाईल असते जास्त, त्याच्यामध्ये तुमचे प्रॉफिट व्हायचे चान्सेस पण खूप असतात. बट जर व्होलेटाईल मार्केट असेल, तर तिथे लॉसेस होण्याचे चान्सेस देखील वाढतात. हो, अगदी बरोबर. सो मग ते कसं आपण लॉसेस कंट्रोल करतो? मग त्याच्यासाठी तुमचं रिस्क मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. ओके. रिस्क मॅनेजमेंट महत्त्वाचं आहे. प्लस तुम्ही शिकणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आणि ते केल्यावरतीच तुम्ही फॉरेक्स मार्केटमध्ये एंट्री करा. कारण की त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर डायरेक्ट करायला गेले, तर तुमच्यासाठी तो एक खूप मोठा लॉसच असेल. कारण की मीही हे केलं होतं पहिलं. बरं. बट मीही कुठेतरी शिकलो आणि मगच मी पूर्णपणे याच्यामध्ये एंटर झालो. बरं. आता सर असं समजूया, की मी आज फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मला काही अंडरस्टँडिंग किंवा नॉलेज नाहीये. राईट. तुम्ही मला समजून सांगा, की फॉरेक्स ट्रेडिंगचे पॉझिटिव्ह पॉइंट्स काय असतील किंवा का फॉरेक्स ट्रेडिंग आज केलं पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू आपले जे इंडियन स्टॉक्स आहेत किंवा आपले जे इंडियन मार्केट आहे, त्याच्या कंपॅरिझनमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग केल्याचे फायदे काय असणार आहेत आज? फॉरेक्स ट्रेडिंग मी तुम्हाला जसं सांगितलं, सगळ्यात जास्त लिक्विड मार्केट. लिक्विड मार्केट. जगातलं $7.5 ट्रिलियन ही एका दिवसाची उलाढाल आहे फॉरेक्स. बापरे! आणि ती 9 ट्रिलियन पर्यंत एक्सपांड होती संध्याकाळी 7-8 वाजता, ज्यावेळेस याच्यामध्ये सेशन्स असतात. तर ज्यावेळेस US मार्केट ओपन होतं, त्यावेळेस हे 9 ट्रिलियन मध्ये जातं, तिथपर्यंत एक्सपांड होतं. तर एवढी मोठी उलाढाल आहे फॉरेक्स मार्केट. हो. म्हणजे आज तुम्ही ऑइल, तुमचा पेट्रोल, डिझेल ह्याचे सुद्धा भाव हे फॉरेक्स मार्केटवरतीच ठरतात. कुठला देश तुम्हाला इम्पोर्ट करतंय, एक्सपोर्ट करतंय याच्यावरती डिपेंड आहे. दुसरं तुमचे ग्लोबल क्रायसिस, आज वॉर झालं हो. तर गोल्ड वाढतं, हो. पेट्रोल प्राइजेस वाढतात. हे सगळं फॉरेक्स, हे सगळं काही जे काय आहेत हे फॉरेक्समध्ये डिपेंड आहे. आणि कुठलीही गोष्ट जर एक साधी गोष्ट आज तुम्ही बघत असाल, जर फॉरेक्सवरती डिपेंड असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ट्रेड करायचं बघितलं, तर साहजिक गोष्ट आहे की तुम्ही कुठेही ट्रेड करताय आणि तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होतोय. इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला एक स्पेसिफिकली 9 ते 3, 9 ते 4 काहीतरी तसंच तुम्हाला करावं लागतं. हो. फॉरेक्स मार्केटमध्ये 24 तास चालू आहे. सॅटर्डे, संडे करन्सी पेअर्स वगैरे गोल्ड हे बंद असतं. बट आता जसं मी तुम्हाला सांगितलं तर क्रिप्टो आहे, बिटकॉइन, इथेरियम ह्याचे ट्रेड्स तुम्ही सॅटर्डे, संडे सुद्धा करू शकता. त्यामुळे 24/7 24 तास हे चालू आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही कधीही ट्रेड करू शकता, कधीही प्रॉफिट्स कमवू शकता. बट ते चांगलं शिकल्यावर. बरोबर. विदाऊट शिकल्यावरती तर तुम्हाला सजेस्ट पण करणार नाही की न शिकता तुम्ही फॉरेक्समध्ये एंट्री करू नका. त्यामुळे फॉरेक्स करणं हे आत्ताच्या लोकांना खूप गरजेचं आहे. हो. कारण की मी आत्तापर्यंत बघतोय की मला जी स्वप्न मला साकार करायची आहेत, हे मी फॉरेक्समधूनच करू शकतो. म्हणजे फॉरेक्सनी मला रडवलंय. फॉरेक्सनी माझ्याकडून खूप काही हिसकून सुद्धा घेतलंय. मला स्ट्रगल दिलंय. बट शेवटी मी जे आत्तापर्यंत माझी स्वप्न साकार केली ती फॉरेक्समधूनच केलीत आणि यापुढेही त्याच्यातूनच होणार आहेत. सो मी सांगतो की प्रत्येक फॉरेक्स हे खूप पॉवरफुल आहे की तुम्ही त्याच्यामध्ये एकदा एंट्री करा व्यवस्थितपणे. तुम्हाला तुमचे सगळे ड्रीम्स व्यवस्थित होतील आणि खूप म्हणजे त्याच्यामध्ये खूप स्कोप आहे. बरं. स्कोप तर लक्षात आला, की फॉरेक्समध्ये खूप जास्त स्कोप आहे. बट असं नाही आहे का, की फॉरेक्समध्ये ज्या इंटरनॅशनल अफेअर्स किंवा करंट अफेअर्स ज्या गोष्टी होतात, तर त्यामुळे त्याच्यावरती खूप परिणाम होतो. जसं की रशिया-युक्रेन झालं किंवा डोनाल्ड ट्रम्पचे जे काही तो निर्णय घेतो, अचानक रात्रीतून उठून काहीही बोलतो आणि ते टॅक्सेस वगैरे लावून फॉरेक्स ट्रेडिंगमुळे त्यावरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत. नाहीये. तर ह्या कशा कंट्रोल करायच्या आणि हे रिस्की काम नाहीये का मग? हे खूप रिस्की आहे. बट त्याच्यासाठीच तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट तर खूप महत्त्वाचं आहे. हां. आता काही जण न्यूज ट्रेडिंग करतात. जसं तुम्ही सांगितलं की न्यूज ही खूप महत्त्वाची आहे. आता फॉरेक्सचे स्पेसिफिक जे मेन न्यूज असतात त्याला साईट्स आहेत. आय थिंक फॉरेक्स फॅक्टरी आहे. असे खूप काही व्हेरियस साईट्स आहेत की ज्याच्यावरती तुम्हाला किती वाजता कुठले न्यूज आहेत हे कळतं आणि कुठल्या करन्सीचे आहेत, कुठल्या देशाचे आहेत काय हे कळतं. सो आता तुम्ही जसं सांगितलं रशिया-युक्रेन वॉर. आता ज्या दिवशी वॉर चालू झाला होता त्या दिवशी साहजिक आहे ज्यावेळी वॉर चालू होतो त्यावेळी वॉरच्या क्रायसिसमध्ये कुठलाही देश हा कशात इन्व्हेस्टमेंट करेल तुम्हाला काय वाटतं? गोल्ड. राईट. सो मग त्याच्यामुळे काय होणार, गोल्डचे प्राइसेस हे खूप वरती जाणार. तर त्यावेळेस आपल्याला जर कुठली न्यूज आपण जर लाईव्ह न्यूज बघत असाल, आपल्याला माहिती आहे की वॉर चालू होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे की वॉर चालू झालं आहे आणि त्या क्षणी जर तुम्ही गोल्ड बाय केलं, समजा गोल्ड तुम्ही आज त्यावेळेस घेतलं असतं 60,000 वरती, तर आजची गोल्डची प्राइस आपल्या इथे आहे ₹1,00,000. बरोबर. तो खूप मोठा फायदा असतो. अंडरस्टूड. बट आपण ज्यावेळेस इंट्राडे करतो किंवा इंडियन स्टॉकमध्ये ज्यावेळेस आपण ट्रेड करतो, त्यावेळेस आपल्याला स्टॉप लॉस लावता येतो. आपल्याला टार्गेट डिसाईड करता येतं. आपल्याला तिथे रेझिस्टन्स, सपोर्ट या गोष्टी लावता येतात. तर सेम गोष्टी फॉरेक्समध्ये असतात? सेम.
एक्झॅक्टली सेम. बरं. आणि ते ट्रेड कशावरती होतं? मग त्याचे काही पर्टिक्युलर वेबसाईट्स आहेत? कशावरती आपण ट्रेड करतो? ॲक्च्युली वर्ल्ड वाईड एक ॲप आहे, की हां. म्हणजे अख्ख्या वर्ल्डमधून जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल, हां. आता प्रत्येक ब्रोकरचे त्यांच्या स्वतःचे ॲप्लिकेशन्स पण आहे. बट एक वर्ल्ड वाईड ॲप आहे, त्याला आपण मेटा ट्रेडर 5 MT5 त्याचं एक अगोदरचं व्हर्जन होतं, मेटा ट्रेडर 4 MT4 हे असे 2 ॲप्लिकेशन्स आहेत, की ज्याच्यावरती व्हेरियस ब्रोकर्स हे लिस्टेड आहेत. बरं. थोडक्यात आपल्या इथं जसं सेबी असतं, हो. तसं MT5 हे एक प्लॅटफॉर्म आहे, की ज्याच्याकडे खूप सारे म्हणजे खूप सारे हे ब्रोकर त्याला कनेक्टेड आहेत आणि त्याच्यावरतीच सगळ्यात जास्त ट्रेडिंग झाली सो फॉरेक्स. एका ॲप्लिकेशनमध्ये मला तिथे सगळे ब्रोकर्स मिळतात आणि तिथे मी ट्रेड करू शकतो. ओके. आता अजून एक मला महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, की मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती लागते? जर मला आज एक ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे, तर फॉरेक्समध्ये किती इन्व्हेस्टमेंट लागेल? किती मला अमाउंट लागेल? ते आता तसं म्हणायला गेलं तर तुम्ही मिनिमम $100 पासून चालू करू शकता. बरं. बट $100 हे तुमच्या रिस्क मॅनेजमेंट आणि तुमच्या नॉलेजवरती डिपेंडेबल आहे, की तुम्ही त्या $100 ग्रो करताय 1000 पर्यंत का $100 हे झिरो करताय. सो मिनिमम $100 लागतील. त्याच्यापेक्षा माझ्या कमी दृष्टिकोनात तर फॉरेक्समध्ये 90% ट्रेडर्स त्यांचं 90% कॅपिटल हे 90 डेजमध्ये वॉशआउट करतात. बरं. हे कारण की हे मी सुद्धा आजमावलंय, हां. की 90 दिवसात 90% कॅपिटल माझं सुद्धा वॉशआउट झालं. आणि मी जसं जसं आज ह्या लेवलपर्यंत येत गेलो, मी खूप माझ्यापेक्षा चांगल्या ट्रेडर्स लोकांना भेटलोय. मला काय काय जणांनी क्वेरीज विचारलेत, की सर कसं करायचं, किंवा मी ज्यांना विचारलेत तर मला एकच कळलंय, की सगळ्यांचा एकच एक मायनस पॉईंट आहे, की तुमचं रिस्क मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट. सायकॉलॉजी. बरं. सर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट मला 2-3 वेळा बोललात, की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला रिस्क मॅनेज करावं लागेल. तर थोडंसं मला काही काही मुद्दे सांगाल, की माझ्या प्रेक्षकांनाही, बोल मराठीच्या ऑडियन्सलाही समजतील, की रिस्क मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय? आणि मी ती कशी करू शकतो? काय 2-3 गोष्टी मला सांगाल तुम्ही, की ज्याच्यामधून कुठलाही ट्रेडर म्हणजे फॉरेक्स असू द्या किंवा मला वाटतं रिस्क मॅनेजमेंट सगळ्याच ट्रेडिंगमध्ये गरजेचं आहे. पर्टिक्युलरली फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये रिस्क मॅनेजमेंट कसं करायचं? फॉरेक्स ट्रेडिंग असू किंवा इंडियन मार्केट, तुम्ही जसं सांगितलं प्रेक्षक तुमचे इंडियन मार्केटमध्ये सुद्धा. हो. सो दोन्हीकडे मी एकच सांगेल, की SL हा खूप इम्पॉर्टंट आहे. स्टॉप लॉस खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला एक डिसिप्लिन पाहिजे ट्रेडिंग करताना, की जर आज तुमच्याकडे $1000चं कॅपिटल आहे किंवा ₹1,00,000 तुमच्या अकाउंटला आहेत. तुम्ही आज इंडियनमध्ये कॉल किंवा पुट घेतला किंवा फॉरेक्समध्ये एक बाय किंवा सेल केला. आज तुमचा एक स्पेसिफिक SL असेल, तो तुम्ही ठरवा, की आज माझा $100चा मिनिमम एवढाच लॉस करायचा आहे मला आणि माझं टेक प्रॉफिट असेल ते 1:2 असेल, म्हणजे $200चं तुमचा प्रॉफिट प्रॉफिट असेल, असेल. 100चा लॉस असेल. जर तुमचं जरी प्रॉफिट झाला तरी तुम्ही ट्रेड आजचा डन फॉर द डे करा. एक ट्रेड तुम्ही फक्त दिवसाला घ्या, माझ्या ह्यानी तरी. आणि मॅक्झिमम म्हणायला गेलं तरी 2 ते 3, त्याच्यावरती नाही. कारण की खूप जण जे आहेत ते रिव्हेंज ट्रेडिंग करतात. माझ्यात 200 लॉस झाले, मी आता नेक्स्ट ट्रेड करणार, मी आता 400 कमवणार. त्याच्यात काय होतं, की तुमची पूर्ण इक्विटी ही झिरो होते. तर ते करणं खूप गरजेचं आहे. SL तर खूप मस्ट आहे. आणि जरी ज्यांना ठेवायचा नाही, तर मी तर सांगेल, की तुम्ही SL जो आहे तो मॅन्युअली कट करा. कारण की काय आत्ताच्या ह्याच्यात असं आहे, की फॉरेक्समध्ये तरी होतं, की SL जे आहेत हे जेव्हा तुम्ही प्लेस करता, तर SL हंटिंग म्हणतात. याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स असतात, ब्रोकर्स असतात. हो. खूप जण एखाद्या पॉइंटला एखाद्या ऑर्डर ब्लॉक्सला SL लावतात, तर तिथे मार्केट जातं म्हणजे जातं. तुमचा SL हिट हिट होतो होतो आणि आणि त्याच्यानंतर मार्केट रिव्हर्स मार्केट होतं. रिव्हर्स. बरोबर. हे सो खूप तुम्ही वेळेस होतं. मॅन्युअल सुद्धा करू शकता. बरं. मी तर सजेस्ट करेल, की SL तुम्ही जो ठरवलाय तो तुम्ही मॅन्युअलीच कट करा. बट जिथे आहे तिथेच कट करा, की थांबू अजून बट 5 मार्केटची मूव्हमेंट खूप वेळेस खूप व्हॉलेटाईल असते राइट. आणि जेव्हा जर मॅन्युअल SL हिट करायचा मी किंवा एक्झिट घ्यायचा विचार केला, तर असं नाही होत की त्याच पॉइंटला ते एक्झिट होतं. अचानक सडन मूव्हमेंट येते, तो SL निघून जातो किंवा आपण तिथे ॲक्टिव्ह नसतो, मे बी काही दुसरीकडे कुठे बिझी आहे आणि तो अचानक मार्केट क्रॅश होऊन गेलं, काही न्यूज आली, तर ते खूप मोठा लॉस आहे जर मॅन्युअल SL ठेवला तर. मग तसं तुम्ही ऑटोमॅटेड SL जरी असेल आणि जर एखादी न्यूज आली, तर तो एवढा व्हॉलेटाईल असतो, की प्राइस ज्या ठिकाणी जाते तिथेच SL तुमचा hit. हो. असं नसतं, की SL तिथे, कारण की न्यूजच्या वेळेस खूप वेळेस फॉरेक्समध्ये असं होतं, की मार्केट आहे ना एक वन साइडेड स्पाइक्स देतं किंवा दोन्ही साईडला स्पाइक्स देतं. हो. ते स्पाइक्स एवढी जोरात देतं, की तुमच्या SLच्या पुढे समजा तुमचा SL तुम्ही टार्गेट केला असेल
3201 तर तुमचा SL 3208 सुद्धा लागू शकतो, म्हणजे तुमचा अजून लॉस सुद्धा होऊ शकतो. तर फॉरेक्समध्ये याचं हे असं आहे की खूप व्हॉलेटाईल असतं, स्पाइक्स मारतं मार्केट न्यूजच्या वेळी. तर त्यावेळेस मी तर सांगेल न्यूज ट्रेडिंग अवॉइड करा. बर. खूप ट्रेडर्स असतात इंस्टाग्रामवरती दाखवतात न्यूज ट्रेडिंग आज बघा मी बाय केलंय, आणि बाय केल्यावर मार्केट वरतीच जातं, हे असतं. सो कोणीच प्रेडिक्ट करू नाही शकत की न्यूज काय समोरचा व्यक्ती सांगणार काय. बरोबर. एखाद्याकडे मी म्हणतो की 1% असे माणसं असतील की त्यांच्याकडे इन्साइडर न्यूज असतील की ते परफेक्टली करू शकतात. सो न्यूज ट्रेडिंग मी तर सांगेल की अवॉइडच करा. अवॉइड करायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही आत्ता म्हटलात की Instagramवरती खूप सारे लोकं सांगतात. Instagramवरती आपण खूप सारे असे आज ट्रेडर पाहतोय, की ते त्यांची लाईफस्टाईल दाखवतात, की एक मध्ये मी रील पाहिली. एक Lamborghini गाडी होती. दुबईचं तिचं पासिंग होतं आणि तीच गाडी जवळ-जवळ 10 इन्फ्लुएन्सर्सकडे जे सेम गाडी, सेम नंबर, सेम कलर, ग्रीन कलरची Lamborghini होती आणि 10 लोकं तीच Lamborghini दाखवतायत, मी गाडी ओन करतो असं दाखवतायत आणि रील शूट करतायत आणि ऑडियन्सला ते वेड्यात काढताय, लिटरली वेड्यात काढताय. तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल, की हे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे आज ट्रेडिंगमध्ये जे त्यांची लाईफस्टाईल आहे, फेक लाईफस्टाईल मी म्हणेल, फेक लाईफस्टाईल दाखवतायत आणि आपली सामान्य जनता त्याला पाहून अडकते तिथे. हो, बळी पडते. तर त्याच्याबद्दल काय? इन्फ्लुएन्सर्स हे असे असतात की ते तुम्हाला खूप खूप काही दाखवतात, खूप सारं दाखवतात की माझ्याकडे Lamborghini आहे, मी हे असे मोबाईल्स वापरतो, असं काय काय वापरतो. त्याला लोक काय होतात की आता शेवटी कसं असतं, लोकांना एक अट्रॅक्शन नावाची गोष्ट बरोबर. आजकाल, आणि लोक सोशल मीडियाला खूप अट्रॅक्ट झाले. हो. सोशल मीडियावरती एखाद्याने काहीतरी दाखवलं की माझ्याकडे असं आहे आणि असं आहे आणि हे मी ह्या मेथड थ्रू कमवलं आहे, सो लोक तिथं जाणार. आणि याच्यात कसं असतं, हे जे फिन इन्फ्लुएन्सर्स असतात की जे तुम्हाला Lamborghini आणि हे दाखवतात, याच्या मागचं कारण हे असतं की ह्यांनी ट्रेडिंगवरून अजिबात पैसा कमवलेला नसतो. हे जे सगळे पैसे असतात हे एकतर कोर्स विकतात. कोर्स विकून म्हणजे त्यांचे कुठले कोर्स असतील, लिटरली माझ्याकडे असे मेसेजेस आहेत आत्ता इंस्टाग्रामला की आम्ही मोठमोठे कोर्सेस लावलेत, 40-50 हजार रुपये भरलेत आणि सर मला कळालेलं नाही आहे, हे मला तुमच्याकडे करायचं. म्हणजे असेही मला इन्क्वायरीज येतात की म्हणजे ते लोक फक्त घेतात, एकदा जर त्यांना पेमेंट आलं तुमचं क्लासेसचे जे काय असतात तुम्ही त्यांच्याकडे भरतात, त्यानंतर तुमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. दुसरी गोष्ट, जेव्हा जेव्हा ह्यांच्या थ्रू आपण फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं इन्स्टिट्यूशनल ट्रेडर्स खूप मोठे पैसे घेऊन ट्रेडिंग करतात, बरोबर. तसेच हे बारके लोक जे असतात ते ह्यांना बघून बळी पडतात. त्यांचे किती असतात, $200-300-400 इक्विटी असते. हे त्यांचे सगळी लाईफस्टाईल बघतात, त्यांच्यासारखं करायला जातात, एवढी इक्विटी घेऊन एखाद्या स्पेसिफिक ब्रोकरमध्ये ते इन्व्हेस्ट करतात आणि तोही ब्रोकर ते फिन इन्फ्लुएन्सर्सच त्यांना सांगतात की याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, मी याच्यातच करतोय आणि याच्यामध्ये केल्यावरती तुमचाही प्रॉफिट होईल आणि मी जे ट्रेड घेतोय हे तुम्हाला कळेल. आणि ते करतात आणि शेवटी तो लॉसच होतो. आणि मग हे फिन इन्फ्लुएन्सर्सला जो पैसा भेटतो, जो काय भेटतो, तो ब्रोकर थ्रू भेटतो. त्याला आपण इंट्रोड्युसिंग ब्रोकर ॲज IB हे हे म्हणजे आजकाल फॉरेक्समध्ये खूप चाललेलं आहे IB. म्हणजे जो फिन इन्फ्लुएन्सर आहे, त्यांना तो commission कोर्स भेटतं. विकूनही पैसा घेतो हो, आणि तो ब्रोकरकडूनही पैसा घेतो. राईट. बरोबर. आणि इव्हन मलाही एक मध्ये मेसेज आला होता, की तुम्ही तुमच्या YouTube हँडलवरती आमचा एक एक ब्रोकरचा मेसेज होता, मेल होता मला, माझ्याकडे अजूनही मेल येतो, की आमचा ट्रेडिंग ॲप जे आहे ते प्रमोट करा आणि ट्रेडिंग ॲपमधून मला पैसा केव्हा भेटेल, जेव्हा मी ज्याला सांगितलंय इन्व्हेस्ट करायला, त्याला जेव्हा लॉस होईल, त्या लॉसचा मला तो 25%, 30%, 40% मला देतील. आता तर IB मध्ये असं सुद्धा असतं की प्रॉफिट करा किंवा लॉस, असं नाही की लॉस, प्रॉफिट जरी झाला, एक स्पेसिफिक लॉट साईज जेव्हा फायर होतात, म्हणजे याच्यामध्ये फॉरेक्समध्ये आता कसं असतं, इंडियनमध्ये तुमचं स्टॉक एक्सचेंजमध्ये कसं असतं की बँक असती आणि बँक्सला हे तुमचे सगळे जे कंपनीज असतात, समजा निफ्टी 50 हे सगळे त्याच्यावरती डिपेंड असते, ठरवतात प्राइजेस. फॉरेक्समध्ये कसं असतं, जेव्हा तुम्ही ट्रेड करता, तुम्ही करताय का ब्रोकरकडे ट्रेड, ब्रोकरच्या वरती असतो लिक्विडिटी ब्रोकर, लिक्विडिटी प्रोव्हायडर LP. बर. सो ह्या LPच्या अंडर एक ब्रोकर नसतो, खूप सारे ब्रोकर्स असतात, मल्टिपल ब्रोकर्स. सो जेव्हा तुम्ही एखादा ट्रेड प्लेस करता, तो पहिला ब्रोकरकडे जातो, त्याच्यावरती LPकडे जातो, त्याच्यानंतर सुपर LP असतात की ज्याच्याकडे ब्रोकर्स, जसं LPच्या खाली ब्रोकर्स आहेत खूप सारे, तसे सुपर LPच्या खाली खूप सारे LPs आणि मग बँक असते. सो तुम्ही जो ट्रेड प्लेस करता,
हा प्रत्येक स्टेपनी तो ह्या 4 जणांच्या थ्रू बँककडे तो प्लेस होतो आणि मगच तुम्हाला पैसे मिळतात. तर याच्यामध्ये एक सिनेरिओ कसा असतो, काय जण ब्रोकरशिप हा फर्म उघडतात, बट ते कुठल्याच एल-पीला कनेक्टेड नसतात, बरं. कुठल्याच सुपर एल-पीला कनेक्टेड नसतात, कुठल्याच बँकला कनेक्टेड नसतात. मग डायरेक्टली कसं ते ट्रेड करतात? डायरेक्टली ॲक्च्युअली फॉरेक्समध्ये जे ब्रोकर्स आहेत, ते जास्त तर आउट ऑफ इंडियाच रेग्युलेटेड आहे. कारण की इथे टॅक्स आणि त्या सिस्टीममुळे इंडियात लीगलसुद्धा आहे, इल्लीगलसुद्धा आहे. पण ते जास्त बाहेरच हे करतात. कारण की त्यांना हेच सगळं असे पैसे टॅक्सेस कमवायचे आहेत. थोडक्यात जे मार्केट ट्रेडर्स आहेत त्यांचे तर पैसे यांना कमवायचे असतात. त्यामुळे हे बाहेर कुठेतरी ऑफशोरला रेग्युलेट करतात त्यांचं लायसन आणि तिकडून चालवतात. कुठलीच बँक नसती वरती, कुठला एल-पी नाही, कुठला सुपर एल-पी नाही. ट्रेड्स घेतात. त्यांना माहिती असतं की विनिंग ट्रेडर कुठला आहे आणि कुठले लूज करणार. कारण की त्यांनी तो पूर्ण अभ्यास केलेला असतो. ते ट्रेड्स कुठेही प्लेस होत नाही. एखाद्याची विड्रॉल खूप चांगल्या प्रॉफिटची असेल, तर दुसरे जे डिपॉझिट्स असतात, ते तुम्हाला रोल ऑन होतात आणि ते दुसरे असतात बारके-बारके ट्रेडर, त्यांना फक्त व्हर्चुअल मनी दिसतो तिथे. ज्यावेळेस तुम्ही विड्रॉल करायला जाता, त्यावेळेस तुम्हाला विड्रॉलला डिलेज होतात. सांगतात प्रॉब्लेम्स आहेत, असं आहे, तसं आहे आणि एक काळ असा येतो की खूप साऱ्या दिवसांनंतर तुम्ही स्वतःच इच्छा सोडून देता की आता पैसेच येणार नाही. कारण की त्यांचा कॉन्टॅक्ट पर्सन पण कोण नसतं आणि मग ते तुमचे पैसे बुडून जातात. मग जर मला आज फॉरेक्स ट्रेडिंग करायची आहे ओके. आणि मला माहिती नाही की कुठल्या ब्रोकर थ्रू मी फॉरेक्स ट्रेडिंग करू, तर मी ऑथेंटिक ब्रोकर, एक ऑथेंटिक एक एक मीडियम कसं काय आयडेंटिफाय करणार? काही त्याच्या आहेत का गोष्टी ज्या मी चेक करू शकतो, व्हेरिफाय करू शकतो? अशा खूप गोष्टी आहेत. तुम्ही तसं म्हणायला गेलं तर प्रत्येक ब्रोकरचं तुम्ही बघू शकता एक ॲप आहे WikiFX Pro म्हणून. WikiFX Proवरती प्रत्येक ब्रोकरचे तुम्हाला कंप्लेंट्स रजिस्टर तिथे असतात. कुठला ब्रोकर कसा आहे, WikiFX. WikiFX. बरं. त्याच्यावरती कुठल्याही ब्रोकरचं नाव टाका, तिथे तुम्हाला येईल की तो ब्रोकर कसा आहे, कुठे रेग्युलेटेड आहे, कुठल्या देशात रेग्युलेटेड आहे, त्यांनी याच्या अगोदर त्याच्या परफॉर्मन्स कसा आहे, विड्रॉल्स देतोय का नाही. जर त्याच्या विरुद्ध काय कंप्लेंट्स असतील की यांनी विड्रॉल्स नाही दिलेले, ते सुद्धा लोक तिथं स्क्रीनशॉटनी टाकतात. सो त्यामुळे आपल्याला कळतं की हा ब्रोकर फ्रॉड आहे का नाही आणि मी याच्यात करू का नाही. बरं. तुम्ही जर काही मला ब्रोकरची नावं सांगू शकाल, की हे ब्रोकर आहेत की याच्यावरती तुम्ही ट्रस्ट ठेवू शकता? असे काही ब्रोकर ज्याला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये तसं म्हणायला गेलं तर फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये ॲज अन ॲक्च्युली जेन्युइन ब्रोकर जर मी सांगेल तर IC मार्केट्स ग्लोबल. IC मार्केट ग्लोबल. ओके. IC मार्केट्स ग्लोबल हा खूप जेन्युइन ब्रोकर आहे आणि गेले 20 ते 25 वर्षापेक्षा जास्त ते रेग्युलेटेड आहेत. आपण मगाशी बोललो की MT4 आणि MT5 ते ॲप्लिकेशन आहे जिथं आता ट्रेड करावं लागतं. सो त्या ॲप्लिकेशनमध्ये हे जे IC मार्केट ग्लोबल आहे ते ब्रोकर रजिस्टर असेल. सो ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ते ॲप्लिकेशन ओपन केल्याच्या नंतर हे IC मार्केट पाहायचं आणि तिथून तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करू शकता. मग हे जे MT4 MT5 आहे, तिथे एखादा ब्रोकर रजिस्टर करताना हे व्हेरिफाय वगैरे नाही करत की कुठला ब्रोकर आहे किंवा त्याचं ते करतात, बट त्याच्यासाठी एक स्पेसिफिक फी असते शेवटी. मग ती फी पे केल्यावरती कोण तुम्हाला काय बोलणार आहे? आज एखाद्या जर ब्रोकरने तिथे फी पे केली, हां, तो रजिस्टर करतो हां. आणि जसं आपण रेंटल बेसिसवरती कुठली एखादा अपार्टमेंट घेतो, तसं MT5 आणि MT4चे रेंटल बेसिसवरती तुम्हाला दर मंथली एक फी पे करावी लागते. आय थिंक मंथली का इयरली काहीतरी आहे, त्याच्यामध्ये करावी लागते. तर आता IC मार्केट्स ग्लोबल याच्यामध्ये पण 2 प्रकार आहे. ए बुक ब्रोकर आणि बी बुक ब्रोकर. बरं. जे मी तुम्हाला सांगितलं. त्याचा काय अर्थ? ए बुक ब्रोकर म्हणजे हा फुल्ली व्हेरिफाईड असतो, अच्छा. की ज्याच्यावरती तुम्हाला जसं मी सांगितलं LP असतो, सॉरी ब्रोकरच्या ब्रोकरच्या वरती वरती LP, LP, सुपर सुपर LP, LP, मग बँक. बँक. मग हे सगळे ए बुक्स असतात. त्यामध्ये IC मार्केट ग्लोबल जे आय थिंक ऑरम मार्केट्स आहे, ज्याच्यामध्ये मी करत होतो. बरं. मी मध्ये एक स्टॉप झालो, मी दुसरीकडे गेलो आणि ते दोन्ही ब्रोकर बी बुक निघाले. अच्छा. ते मीच त्यावेळेस असं झालं की ते माझ्यावरतीच तो स्कॅम झाला, मी असं सांगेल. आणि त्याच्यानंतर मी परत आत्ता ऑरममध्ये शिफ्ट झालेलो आहे. कारण की प्रत्येक ब्रोकर आहेत हे लेव्हरेजवरती लोकांना लालच दाखवतात. हो. लेव्हरेज किती आहे हेच बघून लोक तिथे पैसा टाकतात. कारण की जर तुम्हाला अनलिमिटेड लेव्हरेज असेल तर तुम्ही $100 इक्विटीवरती $1,00,000 पण ट्रेड घेऊ शकता. हो. बट त्यात तुमचं अकाउंट वॉशआउट होऊ शकतं. बट काय जण चलो तुक्का मारू, जय हरी श्रीराम करून टाका बाय किंवा सेल. बरोबर. पण जर एखादा एवढी मोठी रिस्क घेत असेल
आणि जर एखादा ब्रोकर एवढं मोठं लिव्हरेज जर देत असेल तर त्याच्यामागे काहीतरी निगेटिव्ह असणार अशी शंका यायलाच पाहिजे. तेच तर बी बुकवाले असतात, जे सगळ्यात जास्त अनलिमिटेड लेव्हरेज प्रोव्हाइड करतात. हे सगळे बी बुकवाले असतात. आता बी बुकमध्ये असे पण आलेत की जे 1:500 1:1000 हे लेव्हरेज प्रोव्हाइड बापरे. करतात. आणि ते सुद्धा हे उलट लिगल आहे. 1:500 मी सांगेल की हे लिगल आहे फॉरेक्स. एवढं जास्त लिव्हरेज मिळतो. हो, राईट. हा सगळ्यात एंड 1:500. 1:1000 पर्यंत जरी कोण देत असेल तर तो बी बुकमध्ये आहे. बर. कारण की बी बुकला वरती ब्रोकरच्या वरती एलपीज नाही, सुपर एलपीज नाही, बँक्स नाही. हो. ते तुमचे पूर्ण पैसे जे असतात. ते फक्त इकडे तिकडे फिरवतात. हो. आता हे तुम्ही जे म्हटलात ए बुक आणि बी बुक, याचं परत काही आहे का बायफर्गेशन, की कुठे पाहू शकतो, चेक करू शकतो, व्हेरीफाय करू शकतो? विकेफेक्सला पूर्ण आहे लायसन्स. त्यांच्याकडे कुठले लायसन्स आहेत, त्यांचे रेटिंग्स किती आहेत, कसे आहेत, काय आहेत, ह्याच्यावरती तुम्हाला पूर्ण काही त्यांची हिस्ट्री कळते. आता एखादा जर ब्रोकर आहे की जो गेल्या 25-30 वर्षापासून चालू आहे आणि त्याच्यावरती अजूनपर्यंत एकही कुठला त्यांनी फ्रॉड केला किंवा काय केलं, डिफॅमेशनची केस नाही आहे, तो शेवटी तो सगळ्यात चांगला आहे. आणि त्यांचे रिव्ह्यूज सुद्धा तिथे असतात. एखादा चांगला असेल तर रिव्ह्यूज चांगले असतात. जसं ऑरम मार्केट्स, त्यांचे सुद्धा रिव्ह्यूज चांगले आहेत. हँडटेक आहे, खूप आहेत. आता एक्सनेस आपल्या इथे बंदच झालं आहे आता. बरं. इंडियन लोक एक्सनेस हे करू नाही शकत. आय थिंक मागच्या महिन्यापासून एक्सनेसमध्ये कोण ट्रेड करू नाही शकत आणि अकाउंट सुद्धा ओपन करू नाही शकत. त्यांनी काहीतरी रेग्युलेटरी काहीतरी त्यांचा इश्यू झाला होता त्यात. ओके, ठीक आहे. आपण डिस्कस केलं फिन इन्फ्लुएन्सर्सबद्दल. आता थोडंसं मला ब्रोकर्स कसे स्कॅम करतात ते पण समजून सांगा, की फॉरेक्समधले ब्रोकर कशा प्रकारे स्कॅम करू शकतात. एक तर माझ्या लक्षात आलं की त्यांच्यावरती ब्रोकरच्यावरती एल पी नाही आहे, सुपर एल पी नाही आहे किंवा बँक नाही आहे. तर हा एक प्रकारचा स्कॅम झाला. याच्या व्यतिरिक्त ब्रोकर्स कशा प्रकारे स्कॅम करतात? आता इन केस असं असतं की जसं मी तुम्हाला सांगितलं फिन इन्फ्लुएन्सर, एखादा ब्रोकर जो बी बुक असतो, जो रेजिस्टर्ड नसतो, हो. ज्याच्याकडे ऑफशोर रेग्युलेटरीचं लायसन्स नसतं, तो काय करतो, तो असाच एखादा इन्फ्लुएन्सर पकडतो जो सोशल मीडियावरती खूप म्हणजे त्याचे खूप रीचआउट्स आहेत, त्याचे खूप फॉलोअर्स आहेत. सो त्यांच्याकडे रीचआउट करतात, त्यांना सांगतात की एक स्पेसिफिक अमाऊंट तुम्हाला आम्ही देईल किंवा आमच्या इथे एखाद्याने अकाउंट उघडलं, त्यांनी ट्रेड केला, सो तुम्हाला त्या ट्रेडच्या मागे एक स्पेसिफिक कमिशन दिलं जाईल. सो मग हे इन्फ्लुएन्सर्स काय करतात की या लोकांना सांगतात की आम्ही इथे इथे असं करतो. पहिले स्वतःचे व्हर्च्युअल अकाउंट्स ओपन करतात. व्हर्च्युअल अकाउंट्स म्हणजे? व्हर्च्युअल अकाउंट्स म्हणजे ते ॲक्च्युअली डेमो अकाउंट्स असतात. अच्छा. त्याच्यात पैसे हे तुम्हाला दिसतं लाईव्ह अकाउंट आहे, पण ते ॲक्च्युअलमध्ये खोटं अकाउंट असतं. म्हणजे जे पैसे दिसतात ते पैसे नसतात. ते व्हर्च्युअल फक्त एक व्हर्च्युअल असतं, ते दिसतं रिअल. तिथे लिहिलेलं असतं लाईव्ह मार्केट्स. हे जर एखादा डेमो असेल तर तिथे डेमो लिहिलेलं असतं. आणि काय काय ठिकाणी आता म्हणजे तेच की ज्यांचं हे असे बी बुक असतात त्यांच्याकडे सिस्टीमच अशी आहे की ते त्यांच्या इन्फ्लुएन्सर्स लोकांना व्हर्च्युअल अकाउंट्स देतात, की ज्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं की त्याचे खरे पैसे आहेत. हो. त्यांनी इथून एवढं केलंय, इथून एवढ्याशा पैशावरून एवढे कमवले, बट ते काही खरे पैसे नसतात, ते सगळे खोटे असतात. त्याच्यावरून ते लगेच समजून जायचं. बरं. मग मे बी ते असंही करत असतील की मल्टिपल ट्रेड्स घेतले, तो पैसा तर व्हर्च्युअलच आहे. राईट. ॲक्च्युअल पैसा तर लावत नाहीत. सो 10 ट्रेडमधले जर 2 ट्रेड जर मला चांगले आले, ते रेकॉर्ड करून शेअर हे करायचं. बघा, $500 वरती तुम्हाला $200 प्रॉफिट झाला. तुम्ही खूप चांगले ट्रेडर आहेत, बट तुम्ही चालू केले $500. हो. $500 जेव्हा माझ्याकडे येतील, समजा मी ब्रोकर आहे आणि मी बी बुकवाला ब्रोकर आहे, सो माझ्याकडे आले तर त्याच्यात माझा प्लस पॉईंट काय झाला, माझ्याकडे ॲक्च्युअलमध्ये $500 झाले. हो. ते मी $500 दुसऱ्यांना फिरवलेत आता, हो. की ज्यांचे विड्रॉल्स होते $100 $50 त्यांना मी फिरवलेत. तुमचा झाला, तुम्हाला दिसत आहेत काय की तुमच्या अकाउंटला $500 आहेत, बट त्याच्यावरती आता तुम्ही प्रॉफिट केला $200. तर तुमच्या इक्विटी किती झाली? 700. ओके. परत तसंच होतं, तुम्ही ज्यावेळेस 700 पूर्ण विड्रॉ करायला गेले किंवा तुम्ही तुमचं प्रॉफिट विड्रॉल टाकलं $200, तर मी काय करतो, नेक्स्ट पर्सन ज्याचा डिपॉझिट असेल हे तुम्हाला मी हे करणार आणि मग बाकीचे पैसे असे. आणि मग हेच करत करत जे लोक न शिकता याच्यामध्ये शिरतात त्यांचा तर पूर्णपणे लॉस होतो आणि ते जो पूर्ण पैसा असतो तो ब्रोकरचा युसेज होऊन जातो त्याच्यात. बरोबर, बरोबर. आता याच्यामध्ये आजकाल अजून एक खूप सारी गोष्ट लोकं करतायत, ते म्हणजे टेलिग्राम ग्रुप्स वापरणं. म्हणजे हे मोठे-मोठे इन्फ्लुएन्सर्स काय करतात, की आमचा टेलिग्राम ग्रुप आहे, त्याला जॉइन करा. किंवा खूप सारे असे यूट्यूबर्स देखील आहेत, भलेही ते फिनटेक किंवा फिन इन्फ्लुएन्सर्स नाही आहेत.
बट ते सांगतात की हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. मराठीमधले खूप सारे लोक करतात की हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जे ट्रेड सांगतील ते ट्रेड घ्या आणि तुमचा 100% प्रॉफिट होऊन जाईल. व्हिडिओज दाखवतायत, लोकांना तिथे जॉईन करायला सांगतायत आणि एकदा लोक अडकले, पैसा लावला, तर सगळं अकाउंट व्हॅनिश होत आहे. तर हे कसं चालतंय टेलिग्राम ग्रुप्स? आता हा पण एक मेथड जसं तुम्हाला सांगितलं इंस्टाग्रामचे जे इन्फ्लुएन्सर असतात ते काय करतात की काय काय लोकांना असं असतं की इंस्टाग्राम पोचत नाही. टेलिग्राम हा असा सोर्स झालेला आहे की तिथे काहीच ट्रेसेबल नसतं. हो. तुमचे पोस्ट, तुमचे मेसेज ते तुम्ही डिसअपिअर करू शकता. जसं मेटाचं व्हॉट्सॲपचं मेटा आहे तसंच टेलिग्रामचं पण आहे की ते ट्रेसेबल नसतं. त्याच्यावरती खूप काही असे स्कॅम्स करतात की पहिले सांगतात की तुम्ही जॉईन व्हा. हां. जॉईन झाल्यानंतर मी तुम्हाला 10 ट्रेड्स देणार दररोज. 10 ट्रेड्समधले मला माहिती आहे की मी 6 ते 7 पहिले जोपर्यंत अकाउंट्स जॉईन होत नाही त्या ब्रोकरकडे माझे हो, बीबुकवाल्याकडे हो, मी हो. तुम्हाला 7-8 ट्रेड्स खूप चांगले देणार. आणि मी ट्रेड दिल्यावरती जर माझा प्रॉफिट होतो तर तुम्ही सुद्धा घेणार. आणि हे असे मी ट्रेड्स देत राहणार. तुम्ही ट्रेड करणार. तुम्ही ट्रेड केल्यामुळे जे लॉट्स असतात तुमच्या अकाउंट्सला ते फायर होतात ब्रोकरकडे. ब्रोकरकडे फायर झाली तर ब्रोकर मला कमिशन देतोय की माझ्या थ्रू आलाय, हो. तो ट्रेडिंग करतोय, ह्याचं एवढं एवढं पर्सेंटेज कमिशन तुला. सो त्याच्यामुळे टेलिग्राम ग्रुप्स एवढे वास्ट ओपन झालेत आणि त्याच्यावरती काहीच्या काही असतं. $100 आज न्यूज आहे, CPI आहे, PPI आहे, लॉट्स फायर केलेत आणि तुमचा $100 वरती डायरेक्ट $1000 प्रॉफिट, $2000 प्रॉफिट. ह्याच्यामध्ये लोक अडकतात, टेलिग्राम जॉईन करतात आणि संपलं. बरं. मला तुमची थोडीशी जर्नी समजून घ्यायला आवडेल, की तुमची जर्नी कशी स्टार्ट झाली? तुम्ही ट्रेडिंग कसं स्टार्ट केलं? ट्रेडिंगच्या अगोदर तुम्ही काय करत होते? आणि आत्ता तुमचं ट्रेडिंगची जर्नी कशी चालू आहे? ॲक्च्युली मी ट्रेडिंगमध्ये तसं म्हणाल जेव्हापासून कळायला लागलं ट्रेडिंगचं. सो मी 2018मध्ये मी ट्रेडिंग म्हणण्यापेक्षा जे आपले क्रिप्टो करन्सीज असतात, जे करन्सीज यायचे, क्रिप्टो कॉईन्स यायचे, थोडक्यात क्रिप्टो कॉईन्स. सो मी त्याच्यावरती अभ्यास करायला चालू केला कोविडमध्ये, बरं. कोविडच्या अगोदर. हो. आणि कोविडमध्ये एक क्रिप्टो आलता बिग बुल नावाचा. बरं. तो त्याच्यावरती जसा अभ्यास चालायचा दररोजचे आपण मार्केट्स बघायचो, काय कसं वर्कआउट होतंय काय नाही. सो त्याच्यामध्ये मी इन्व्हेस्टमेंट केली. आय थिंक ₹30,000. ₹30,000चे मी काहीतरी कॉईन्स घेतले. अबाउट 1-1.5 लाख कॉईन्स झाले मला त्यावेळेस. आणि ते असा तो पॅच होता की त्यावेळेस असं रुमर पसरलं होतं की हा जो लॉन्चिंगच्या वेळेस जो कॉईन होता बिग बुल नावाचा, हा एक्सपांड होणार आहे काहीतरी अबाउट $1 पर्यंत. $1 म्हणजे ₹80-85 त्यावेळेस. ₹80. ₹80. तो म्हटलं की आपण इन्व्हेस्ट करू. आज 30,000 इन्व्हेस्ट करतो तर ₹1 ₹80 गेल्यावर म्हणजे किती झाले? नाही म्हटलं तरी आय थिंक 24-1 लाख रुपये होते. हो. सो मी केले इन्व्हेस्ट. आणि ते इन्व्हेस्ट केल्यानंतर मी माझ्या एका मित्राला कॉल केला लगेच की तू ह्याच्यात इन्व्हेस्ट कर. आणि मी त्याला भेटायला गेलो. आणि त्याला सांगितलं तुला हे असं माहिती का, हा एक कॉईन आलाय. तो पहिल्यापासून त्याच फील्डमध्ये होता. सो त्याला सांगितलं असा कॉईन आलाय, तू करशील का त्याच्यात? मी केलेला आहे, तू पण कर. तर मग तो जरा हसला. मला डाऊटफुल वाटलं की तो हसलाय. मग नंतर कळलं की त्यांनी माझ्या अगोदरच घेऊन ठेवलं. बरं. म्हणजे तोही त्याच्यावरती त्याची फील्ड तीच होती. त्याची फील्ड. तर त्यांनी तेच घेतलं होतं. स्कॅम तर त्याच्यासुद्धा बरोबर पण झाला आणि माझ्यासुद्धा बरोबर पण झाला. आणि मग ते झाल्यानंतर म्हणजे मी तो जो तुम्ही ट्रेड केला होता तो स्कॅम झाला? हो. तो ट्रेड नव्हता. ती म्हणजे बिटकॉइन बिटकॉइन जसं तुम्ही जे बिटकॉइन असतं, हां. तसं तो बिग बुल नावाचा कॉइन होता. हां. तो आम्ही पर्चेस केला होता. क्रिप्टो करन्सी होती, ती तुम्ही Cryptocurrency. पर्चेस केली होती. पण राइट. त्यातून प्रॉफिट नाही आला तुम्हाला? काहीच नाही. गेले 30,000? गेलं. ती कंपनीच आय थिंक ती वाकडला ती कंपनी होती हां. आणि ती कंपनीच आता बंद पडली. खूप जणांचे माझे तरी 30,000 असतील. असे खूप काही लोक आहेत की ज्यांनी 50-50, 30-30 लाख रुपये घालवले. बापरे! त्याच्यानंतर पुढचा? मी त्यावेळेस आय थिंक मी बँकमध्ये होतो. मी बँकच्या DSAमध्ये जॉब करत होतो. स्टँडर्ड चार्टर्ड बँकमध्ये. सो त्या DSAमध्ये काम करता करता हे करत होतो. आणि 2016-17ला ज्यावेळेस मी याच्याकडे वळालो, ज्यावेळेस मला कळायला लागलं हळूहळू, त्यावेळेस म्हणलं की जॉब करून काय फायदा आहे, की स्वतःचं काहीतरी आपण बिझनेस करूयात, काहीतरी करूयात. सो मित्राबरोबर मिळून नारायणपेठेमध्ये एक हॉटेल टाकलं, अनन्य व्हेज नॉनव्हेज नावाचं. हॉटेलनी खूप प्रतिसाद दिला. त्याच्यामध्ये मित्राचे काकासुद्धा होते. त्यांनी खूप गायडन्स दिला.
त्यांनी त्याच हॉटेलवरती आम्ही आय थिंक 9 ते 10 महिन्यात एक बाणेरला अजून एक हॉटेल ओपन करायचं ठरवलं. त्याला ॲडव्हान्स वगैरे दिला. त्याचं नाव हॉटेल दर्या. म्हणजे आम्ही 10 महिन्यात एवढं बूस्ट झालो होतो त्या लाईनमध्ये, की खूप काही फायदा होत होता. आणि अनफॉर्च्युनेटली कोविडचा हे आलं. म्हणजे 19-18 एंडिंगला आम्ही चालू केलं आणि कोविड आला 20मध्ये. 1 वर्ष आम्ही चांगलं चाललो. कोविड आल्यानंतर अशी गत झाली, की आज होईल लॉकडाऊन, आज लॉकडाऊन संपेल, उद्या संपेल. कुणाला माहिती नव्हतं, की किती दिवस, किती महिने चालणार आहे. बरोबर. अक्षरशः आय थिंक 1,40,000 रेंट होता आम्हाला. सो ते रेंट आम्ही आज उद्या चालू होईल, आज चालू होईल. त्याच्यामुळे आम्ही गेले 5-6 महिने ते भरत राहिलो. सो त्यावेळेस मी लोन काढलं होतं. त्या लोनला अशी माझी परिस्थिती झाली होती, की ते आता लोन भरू कसं? त्यावेळेस आईनी माझ्या खूप साथ दिली. म्हणजे आमचे डॅड गेल्यानंतर 2015 पासून आईनी तर खूप साथ दिली आम्हाला. तो असा सिच्युएशन होता, की मी काय करू काय हे कळत नव्हतं. आईनी खूप साथ दिली मला त्यावेळेस. म्हणजे माझे काय काय EMIs राहिले असतील त्याच्यामध्ये साथ दिली. आणि मी कोविडमधून बाहेर पडलो त्या सिच्युएशनमधून. तर कोविड मला वाटतं पोस्ट कोविड नंतर आय थिंक परत 2022ला 21 एंडिंग 22ला परत एक थोडंसं लॉकडाऊन वगैरे कोविडचं परत चालू झालं होतं. त्याच्यानंतर मी ठरवलं, की परत आपलं हॉटेल लाईन चांगली होती, तर परत अजून एक मी बादशाही बिर्याणी म्हणून एक क्लाउड किचन चालू केलं घरूनच. बरं. त्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला 3-4 महिने. बट म्हणलं आता काही होत नाही आहे आणि सो काही ना काहीतरी आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर मग माझ्या डोक्यात असं आलं, की आपण टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे असतात, जे मुंबई, पुणेला एर्टिगाज लागतात. सो तिथे मला माझ्या आत्याची मुलगी, माझी बहीण आहे आणि दाजींनी तिथे मला सपोर्ट केला. त्यांनी गाडी वगैरे हे सगळं एर्टिगा हे केली. मला तिथे सपोर्ट केला. मी तो बिझनेस चांगला चालू होता. बट तो बिझनेस करता करताच मी एकदम म्हणलं, की नाही आता फॉरेक्समध्ये वळालोच पाहिजे. आणि तो अभ्यास चालू ठेवला आणि अचानकमध्ये 2022ला मी पूर्णपणे फॉरेक्समध्ये जे हे करता मी फॉरेक्स करतच होतो. बट मी 2021 एंड 22ला मी पूर्णपणे फॉरेक्समध्ये एंट्री केली आणि हे सगळे माझे जे बिझनेसेस आहेत ते मी सोडून दिले आणि फॉरेक्समध्ये एंट्री केली. आणि फॉरेक्समध्ये एंट्री केली. सो त्यावेळेस टीम होती, मित्र होते. बरं. 5-6 जण मिळून करत होतो आम्ही. एकत्र मिळून आम्ही फॉरेक्स चालू केलं. तर त्यावेळेस अल्गोरिदम म्हणजे काय हे त्याचे मित्राचे वडील हे डेव्हलप करायचे त्यांचे स्ट्रॅटेजीज. त्यांचं खूप चांगलं होतं. त्यांच्याकडे म्हणजे त्यांची 2 मुलं, म्हणजे माझीच ती 2 मित्र आणि अजून आमच्या शाळेतले 2-3 मित्र होते. तर हे सगळे एकत्र मिळून वगैरे स्ट्रॅटेजीज वगैरे डिस्कस करून ह्यांनी एक अल्गोरिदम, त्यावेळेस मला कळलं की अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय. सो मी म्हटलं की आपण सुद्धा हे एक वर्कआउट करूयात ह्याच्यावरती. आणि मी त्यांच्याबरोबरच 2000 आत्ता 2024 एंडिंगपर्यंत मी त्यांच्याबरोबरच फुल्ली काम करत होतो. बट आता 2025ला मी पूर्ण माझं वेगळं चालू केलं आहे. बरं. माझा डेव्हलपर स्वतःचा वेगळा आहे, सगळं वेगळं आहे. आणि मी अल्गोरिदमचं जे आहे, जी कोडिंग आहे, ती खूप नेक्स्ट लेव्हलला लिहिलेली आहे, बरं. की ज्याच्यामध्ये लोकं विचार करू नाही शकत, की फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये लॉस का होत नाही. लोकं विचार करतात, की लॉसेस होतोय, प्रॉफिट कधी होणार? तर इथे लोकं असे विचार करतील, की लॉस कधी होणार? प्रॉफिटच होतं. प्रॉफिटच होतोय. तर ते लूपहोल्स असे शोधले, सगळं काय केलं, डेव्हलपर बरोबर बसून. डेव्हलपर ॲक्चुअली माझा खूप चांगला मित्र आहे, राजस्थानचा आहे. आत्ता मध्ये त्याच्या कडेच गेलो होतो. आता तो सुद्धा माझ्याबरोबर पुण्यामध्येच सेटल्ड आहे. सो एकत्र मिळूनच करतोय आम्ही. आणि अल्गो ट्रेडिंगमध्ये एक नवीन काहीतरी आणायचं आहे. ह्या अल्गो ट्रेडिंगमध्ये काहीतरी वेगळा स्पार्क आणायचा आहे, ह्या ह्याने आम्ही त्याच्यावर वर्कआउट करतोय. बरं. आणि आत्ताचा जो आमचा अल्गो आहे, तो आम्ही रिसेंटली आय थिंक 1 वीकच्या अगोदर त्याच्यावरती वर्कआउट चालू केलं. तो त्याची बॅक टेस्टिंग पण खूप चांगली झाली आहे आणि गणपती झाल्यानंतर त्याची आम्ही लॉन्चिंग करणार आहोत. बरं. आता तुम्ही म्हटलात, की अल्गो ट्रेडिंग. ठीक आहे. फॉरेक्स ट्रेडिंग मला समजलं, की फॉरेक्स ट्रेडिंग काय आहे. इंडियन ट्रेडिंग किंवा जे स्टॉक मार्केट वगैरे आहे, ते तर मी करतच होतो. आता मला थोडंसं अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय? आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत? आणि त्याचसोबत त्याचे नुकसान काय होऊ शकतं? त्याचे तोटे काय? डिमेरिट्स काय आहेत? मला तेही थोडंसं सांगा. आता अल्गो ट्रेडिंग म्हणजे एक स्पेसिफिक सॉफ्टवेअर असतं. बरं. आता जसे तुम्ही म्हणू शकता AI. बरं. एक रोबोट, एक सॉफ्टवेअर तुमच्यासाठी ट्रेड करतं. ते एक जसं तुम्हाला सांगितलं MT5, तिथे जेव्हा तुमचा एखाद्या क्लायंटचं त्या पोर्टलवरती अकाउंट उघडलं जातं, जेव्हा तो क्लायंट आम्हाला रीच आउट करतो, की आम्हाला तुमचा अल्गो पाहिजे.
तर त्या अल्गो डेव्हलप करण्यासाठी एक स्पेसिफिक लाईफ टाईम फी घेतो आम्ही आणि त्यांना ती फाईल बनवून देतो. तर त्याच्यामध्ये कसं असतं, त्याच्यामध्ये आमचे स्ट्रॅटर्जीज असतात की लॉस झाला, किती कमी लॉस होईल याच्यावरती आम्ही वर्कआउट करतो. अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय, की रिस्क मॅनेजमेंट असते त्याच्यामध्ये. सायकॉलॉजी थोडक्यात त्याच्यात सायकॉलॉजी अशी असते, कारण की तो ह्युमन नाही आहे, तो बरोबर. AI आहे. सो त्याला इमोशनलेस ट्रेडिंग असतं. बरोबर. आज तुम्ही जर एखादा लॉस झाला, तर तुम्ही एकतर त्या लॉसमुळे ओव्हर ट्रेडिंग करणार, जास्तीचे ट्रेड्स घेणार आणि काहीतरी चुकीचं करणार. बट अल्गो ट्रेडिंगमध्ये हे खूप कमी होतं, कारण की तो एक स्पेसिफिक ट्रेड, स्पेसिफिक एक त्याला आपण म्हणतो ना, अ, की त्याला माहिती आहे की इथून मार्केट रिव्हर्सल आहेच, हो. तेव्हाच तो ट्रेड घेतो. आणि काय काय असे पण अल्गोज आहेत की जे खूप काही वेगवेगळे स्ट्रॅटर्जीज वापरतात, मार्टिंगल स्ट्रॅटर्जी, की ज्याच्यामध्ये मल्टिपल ट्रेड्स पडतात. पण त्याच्यासाठी तुमची इक्विटी पण तेवढी पाहिजे, $10,000 $15,000, तरच तुम्ही त्याच्यामध्ये टिकू शकता. बरं. आणि काय काय अल्गोज असे पण आहेत की जे $1,000 पासून पण चालू करता येतात मिनिमम, आणि जे दिवसाला 1-2 ट्रेड घेतात TPSL सकट. आणि तुम्हाला मिनिमम मंथली काय असेल, अप टू 20%, 15%, 10% असे रिटर्न्स देतात. TPSL म्हणजे? TP म्हणजे टेक प्रॉफिट आणि SL म्हणजे स्टॉप लॉस. फॉरेक्समध्ये हे असं आहे. बरं. TP आणि SL. बरं, ठीक आहे. आता तुमचा जो अल्गो आहे, त्याच्यामध्ये मिनिमम किती इन्व्हेस्टमेंट लागते? आता जो मी तुम्हाला सांगितलं की आत्ता जो लॉन्च करत आहोत आम्ही, तर ॲक्च्युली तो अल्गो आम्ही फक्त 4च लोकांना प्रोव्हाईड करणार आहोत पॅन इंडियाला. बरं. कारण की तो अल्गोच असा आहे की त्याच्यामध्ये आम्हाला क्लायंट्स नको आहेत. ते 4च क्लायंट जे असतील, जी आमची टीमच बनणार आहे आणि त्याच्यावरतीच आम्ही पूर्ण वर्कआउट करणार आहे. बरं. ह्याच्या अगोदर माझ्याकडे अल्गोज होते. पॅराडॉक्स नावाचे अल्गोज होता. तो अल्गो डेव्हलप केला होता, की तो असा होता की दिवसाला 1 ते 2च ट्रेड घेत होता. मिनिमम 3,000 किंवा $5,000 हे 2 म्हणजे मिनिमम $3,000 पासूनच तो स्टार्ट होता. सो त्याच्यामध्ये कसं होतं की मिनिमम 1 ते 2 ट्रेडमध्ये दिवसाला तो $100 to $150 चा प्रॉफिट देत होता. दिवसाला. आणि त्याच्यामध्ये तुमचं ॲक्युरसी काय होती? किती पर्सेंट? 93%. 93% ॲक्युरसी. ग्रेट. चांगला पैसा छापला मग तुम्ही. त्याच्यावरती खूप काही केलं. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं. हां. बट हे सगळं करण्यामागं खूप मोठं माझं पण वेगळं होण्यासाठी माझ्याबरोबर इन्सिडेंट घडले, म्हणून तर मी माझं वेगळा झालो आणि काहीतरी चालू केलं. आणि त्याच्या वेळेस असं होतं की ज्यावेळेस मी मित्रावरचा अल्गो वापरत होतो, त्यावेळेस माझ्या मामाचा सुद्धा त्याच्यामध्ये अल्गो होता. मामाची इन्व्हेस्टमेंट्स होती. ज्यावेळेस माझा लॉस झाला होता, माझा फर्स्ट टाईम म्हणजे मी प्रॉफिट खूप कमावलं त्यातून. पण माझा ज्यावेळेस पूर्ण अल्गो लॉस गेला, आणि त्यावेळेस माझ्या मित्रांचा, माझा, आमचा सगळ्यांचाच लॉस झाला. कमीत कमी अबाउट 150 क्लायंट्स त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा इन्क्लूड होतो. सगळ्यांचा लॉस झाला. सगळ्यांचा लॉस, आणि प्रत्येकजण $3,000 आणि $5,000 होते. म्हणजे कमीत कमी त्यावेळेस त्या दिवशी मला आठवतंय 4.5 ते 5 CRचा लॉस झाला होता सगळ्यांचा सगळ्यांना मिळून. मिळून. आणि तो खूप आम्हाला हिटअप झाला होता. त्याच्यानंतर मला 2 मामा आहेत, त्यांनी खूप सपोर्ट केला मला. मोठा सुद्धा, बारका सुद्धा, मेंटली नाही तर फायनान्शियली सुद्धा, की बाबा तुला हे करायचं तर कर. काय कसं, मग मध्ये असं झालं होतं की मी हे करायचो. सो मी तुम्हाला जसं सांगितलं हॉटेलच्या वेळेस लोन्स वगैरे होते काय. सो मग ते क्लिअर आउट करायला, डेब्ट क्लिअर आउट करायला मामांनी वगैरे मदत केली. काय कसं, मग तिथूनच मी अजूनसुद्धा माझ्या पाठीशी आहेत. विचारपूस असते की काय तुझं कसं चालू आहे, काय चालू आहे. सो मी त्यांना सांगत असतो. तुमच्या फॅमिलीने खूप चांगली सपोर्ट केली म्हणावं लागेल. खूप कारण खूप तुम्ही म्हटलात, की तुमचा फर्स्ट ट्रेड ₹30,000 जो लॉस झाला होता. आमच्या घरामध्ये जर असं झालं असतं, तर पुढचा ट्रेड घ्यायला म्हटले असते, "बाबा बंद कर, काहीतरी जॉब वगैरे बघ." आईनी तर एवढा पाठिंबा दिला की माझा ज्यावेळेस लॉस झाला होता, आईनी मला 6 महिन्यानंतर, 5 ते 6 महिन्यानंतर परत मला विचारलं होतं की परत कधी चालू करणार आहेस, कसं चालू करणार आहेस, फायनान्शियली तुला कसं काय करायचं आहे. सो मग मोठ्या मामाने त्यावेळेस मदत केली फायनान्शियली सुद्धा. तुला स्टार्टअप करायचं आहे, तू परत चालू कर. त्याच्यानंतर सुद्धा परत लॉस एकदा झाला होता. सो मग परत दुसरा मामा, बारक्या मामाने परत एकदा हे केलं. आणि मग आत्ता 2 वर्ष झालं की मी एवढं स्टेबल आहे की आत्ता मी ह्याच्यावरती खूप काही हे केलं. म्हणजे घर एक केलं आहे, लँड इन्व्हेस्टमेंट्स केले. म्हणजे मी जास्त लिक्विडिटीवरती फोकस इफ करतो. पॉसिबल तुम्ही सांगू शकाल का किती महिन्याला तुमचं प्रॉफिट होतं? महिन्याला प्रॉफिट एक्झॅक्ट असा एक ठराविक येतो. तरी ऑन तरी एन एव्हरेज? ऑन एन ॲव्हरेज मी एवढं सांगू शकतो की माझी 60,000 ते 70,000 रुपये माझे असे नॉर्मल खर्च होतात, की म्हणजे मला इथे आपण नाही का म्हणतो
फंड हां, हां. फंड आहे किंवा BCI मुलांचं कुठं फिरायला जायचं आहे किंवा घरी दिलेत, हे माझे 50-60 हजार रुपये फक्त इथेच जातात. सो तुम्ही त्याच्यावरती हे करू शकता की किती येत असेल. अप्रॉक्स मी असं तुम्हाला सांगू शकतो अबाउट 140 टू 1.40 1.50 इथपर्यंत आत्ता तरी मी गेल्या 4 महिन्यात इथपर्यंत आहे. त्याच्या अगोदर मी अबाउट 80 टू 90 पर्यंत होतो. 80 to 90 80,000 90,000 मंथली होतो. मंथली. आत्ता हे 4 मंथ झाले. माझं जे काय आहे ते 1.5 लाखापर्यंतच्या दॅट इज प्युअर प्रॉफिट. पण त्याच्यामध्ये असं पण आहे की मी स्वतः मॅन्युअल ट्रेड पण करतोय आणि मला अल्गोज मधून पण प्रॉफिट भेटते. हे सगळं तुम्ही ऑन एन ॲव्हरेज डेली किती ट्रेड करता? मी तसं करायचं म्हणलं तर मी आत्ता परवा एक हेजचा ट्रेड घेतला जे हां. माझा नवीन अल्गो त्याच्यावरती हां. येतोय. सो एकच ट्रेड घेतलाय तो परवा. बरं. तो अजूनही चालू आहे आणि तो एक ॲज अ आपण नाही का म्हणतो की एक चेकआउट करायला, टेस्ट करायला की काय होतंय त्याच्यासाठी घेतला होता. तो अजून 3 दिवस चालू आहे. एकच ट्रेड घेतला. मी पहिला खूप घ्यायचो. रिव्हेंज ट्रेडिंग सुद्धा केली आहे. हो, 5-5, 10-10 ट्रेड. हो, पण त्याच्यानंतर कळलं 24 तास मार्केट चालू आहे. हो. आणि तुम्हाला घाई काय? तुम्ही दिवसाला एक ट्रेड केला. मग त्याच्यानंतर मी कंपाऊंडिंगवरती इंटरेस्ट दिला आणि जसं-जसं कळायला लागलं, दिवसाचे फक्त $30 जर केले, तर 20 डेज असतात फॉरेक्स चालू. सॅटर्डे, संडे जर क्रिप्टो केलं नाही तर, हो. करन्सी केलं, गोल्ड केलं तर 20 डेज असतं चालू. दिवसाचे $30 म्हणले तर महिन्याचे $600. मग ते हो. कमीत कमी 50,000 ते झालेच. 50,000 रुपये मंथली हेच. आणि जर तुमची इक्विटीच असेल जास्त, तुम्ही जर कॅपिटल घेऊनच आलात 10 लाख 15 लाख, एखादा स्टँडर्ड लॉट सफिशियंट आहे. तिथे पण जास्तची ग्रीडीनेसपणा न करता $100 $200 खूप व्यवस्थितपणे 20 दिवसाला कमवले, तो खूप चांगला $4,000 जास्त मोठी अपेक्षा नाही करावी. कधीच नाही. बरोबर. जेवढे जास्तची अपेक्षा करताल तेवढा लॉस होईल आणि तो झालेला आहे माझ्याबद्दल म्हणूनच मी सांगतोय. बरोबर. ठीक आहे. सर तुम्ही मगाशी म्हटलात, की ब्रोकर थ्रू तुम्ही एका अडकला होतात. बरोबर. सो तिथून तुम्ही बाहेर कसे निघालात? तो एक्सपिरियन्स काय होता तुमचा? ते आत्ता रिसेंटली लेटलीच झालं. बरं. लेटेस्टच सीन आहे तो आय थिंक एक 6 महिन्यापूर्वी. हां. म्हणजे मी त्यांच्यावर काम करत होतो. लॉयल्टी लिक्विडिटी नाव आहे त्याचं. सो तो ब्रोकर मला वाटलं नव्हतं की असं होईल. तर माझ्या थ्रू खूप क्लायंट्सनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. पहिलं प्रॉफिट्स वगैरे खूप व्यवस्थित निघत होते. बट ज्यावेळी आय थिंक नोव्हेंबरमध्ये 2024 येस सप्टेंबर अबाउट गणपतीच्या वेळेसच ज्यावेळेस माझ्या 1-2 क्लायंट्सनी पूर्ण त्यांची इक्विटी विड्रॉल केली कॅपिटल. बरं. सो विड्रॉल हे मॅक्झिमम 24 आवर्स लागतं. तर सॅटर्डे संडे आला तर विड्रॉल ही मंडेला येते. तेव्हा डिले होती. बट हा डिले व्हायला लागला 1-2 आठवडे, 3 आठवडे. मग तो एक्सपांड झाला 1 महिन्यावर. मग तिथे असं झालं की माझं जे प्रॉफिट यायचं, माझे जे अल्गोचे प्रॉफिट शेअर्स यायचे, ते सुद्धा मला यायचे बंद झाले. बरं. आणि मग त्याच्यातून तो सिनेरिओ असा झाला की शेवटी मीच क्लायंट्स लोकांना म्हणलं की तुमची जी काय विड्रॉल आहे ती थांबली आहे. बट एखादा क्लायंट किती दिवस थांबणार? शेवटी एवढा ट्रस्ट होता क्लायंट्स लोकांचा, ते आज माझ्याबरोबर नवीन ब्रोकरमध्ये सुद्धा काम करतात. हो. बट तिथे असं झालं की तो माझा खूप ट्रस्टवरती ब्रोकर होता. त्याच्यामध्ये ॲक्च्युली मी जो माझे मित्र सांगितले ते त्यांनीच सजेस्ट केलं होतं आणि ते त्यांचीच कंपनी होती. बरं. आणि त्यानंतर ज्यावेळेस पैसे अडकले, ज्यावेळेस मी बोललो की ते पैशाचं कसं काय विड्रॉल्स काय येत नाही, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की खरं मालक तर दुसराच आहे. की त्यांनी त्यावेळेस असं झालं की मी त्यांच्यावर ट्रस्ट ठेवला. पहिल्यापासून एकत्र या ह्याच्यात करतोय. तुम्ही म्हणले की तुम्ही स्वतः आहे. तर माझ्या थ्रू क्लायंट्स लोकांनी हे केलं आणि आता ते पैसे बुडले होते. तर मग अडकले. मीच लोकांना बाहेरून माझे मग दुसरीकडे काम करून तसे प्रॉफिट्स कमवून वगैरे मग क्लायंट्स लोकांना परत माझ्या प्रोव्हाइड केले आणि मग त्यांनी परत माझ्याकडे रिइन्व्हेस्ट इकडे या ब्रोकरकडे करून आता होपफुली 4-5 मंथ झाला आम्ही खूप चांगलं हे केलं. सो तुम्ही तुमच्या खिशातून पैसे दिले परत तुमच्या क्लायंट्सला, सगळ्या क्लायंट्सला. द्यावंच लागणार कारण की शेवटी ट्रस्ट ठेवलाय आणि जर आपल्यावरती ट्रस्ट ठेवून जर लोक काम करतात सो ते आपण कधीच त्यांना असं हे करणं खूप चुकीचं आहे. कारण की मार्केटमध्ये खूप चालतं की असे पैसे गुंतवायला सांगतात आणि असा वेळ येतो की जे गुंतवायला सांगतात त्यांना पैसे मिळतात, त्याच्यानंतर लोकांना त्यांचे विड्रॉल्स मिळत नाही. एखाद वेळेस लॉस झाला तर मी ॲक्सेप्टेबल आहे की लॉस झाला म्हणून तुम्हाला तुमचे पैसे नाही भेटले, बट तुमच्या अकाउंटला पैसे आहेत आणि तुम्ही विड्रॉल टाकताय ते आणि भेटत तुम्हाला नाहीयेत. पैसेच भेटत नाही.
बरोबर. 3-4 महिने, 5 महिने. सो मग हा टोटल एक स्कॅमच झाला. हो. तुम्ही जे म्हटलात, की ए ग्रुप, बी ग्रुप, तर बी ग्रुप कॅटेगरीमध्ये मे येस, बी येस, तो येस. ब्रोकर असेल. बी बुक आहे लॉयल्टी लिक्विडिटी त्याच्यामध्ये तसं झालं होतं. मग सगळ्यांना त्याच्यातून बाहेर काढलं आणि आम्ही नवीन याच्यात परत आम्ही आमचं चालू केलं. मग आता ग्रास्प ऑन केले. खूप चांगली चालू आहे. अल्गोचं सगळे आणि माझे अल्गोचेच क्लायंट्स होते. असं नव्हतं की काय मॅन्युअल पण आहेत, पण मॅन्युअलवाले बारके आहेत ट्रेडर्स. $500, $1000 असे. सो मोस्टली तुमचे अल्गोवाले हो, होते. हो. ठीक आहे. राइट. आता मला सांगा, की जर एखादा व्यक्ती आज जॉब करतोय. आज खूप सारे ऑडियन्स असणार आहे, जे जॉब करत करत त्यांना ट्रेडिंग करायची इच्छा आहे. तर जॉब करत करत फॉरेक्स ट्रेडिंग कसं करता येऊ शकतं? ऑप्शन्स 2 आहेत. पहिलं ऑप्शन्स तर मी सांगेल अल्गो ट्रेडिंग. अल्गो ट्रेडिंग. हां. तुम्हाला लक्ष द्यावं नाही लागत. 24 तास आमचा रोबोट चालतो. बरं. 24 तासात एकदम सेफली अँड रिलायबल ट्रेड्स घेतो. आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला नॉलेज आहेच फॉरेक्समधलं, तुम्ही एक परफेक्ट रिस्क मॅनेजमेंट घेऊन परफेक्ट तुम्ही तुमचा अभ्यास केला असेल फॉरेक्समध्ये, सो जर आणि तुम्ही जॉबला असताल. सो जसं तुम्हाला सांगितलं, एक ट्रेड दिवसाला खूप बेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एस-एल, टी-पी हा प्लेस करून ठेवा. मग तो डिपेंडेबल तुमच्या अभ्यासावरती आहे, की तुमचा प्रॉफिट होतोय का एस-एल हिट होतोय. बट आता मला सांगा, जर मला एक ट्रेड घ्यायचा दिवसाला, तर मला बॅकएंडमध्ये त्याची काही तयारी करावी लागते का? सपोज उद्या ट्रेड घ्यायचं तर आज काही गोष्टी पाहाव्या लागतात का? सपोर्ट काढावा लागतो, रेजिस्टन्स काढावा लागतो. राइट. त्या सर्व गोष्टी कराव्या लागतात. हो. तर किती टाईम रोज दिला पाहिजे, तेव्हा मी एक ट्रेड घेऊ शकतो? आता तसं म्हणायला गेलं तर आत्ताच्या कंडिशनला मी दिवसातले आय थिंक 12 तास तर मी फॉरेक्सलाच देतोय. म्हणजे मी स्क्रीनवरतीच आहे. माझे अल्गो टेस्टिंग चालू असताना पण मी ज्यावेळेस मॅन्युअल ट्रेड घेतोय, तो हां. माझा मॅन्युअल ट्रेड मला 1 ते 2च भेटताय. माझ्या सेटअप थ्रू. म्हणजे मला जसे पाहिजे सेटअप्स त्याच्या थ्रू 1 ते 2 ट्रेड भेटतायत आणि त्याच्यासाठी खूप वेट करायला लागतं. आपला एक परफेक्ट सेटअप येण्यासाठी खूप वेट करायला लागतो. आणि जर सेटअप येत नसेल आणि जर तुम्ही ट्रेड घेतला, सो तो ऑब्व्हियसली तो लॉसमध्येच जाणार. तो ढगात गोळ्या मारल्यासारख्या हो, आहेत हो. त्या. बरोबर. पण मग जर 12 तास देऊन मग जॉब करणाऱ्या व्यक्तीला तर पॉसिबलच नाहीये. त्याच्यासाठीच आपण अल्गो ट्रेडिंग याच्याकडे म्हणजे लक्ष दिलंय खूप. कारण की अल्गो ट्रेडिंग हा मेथडच असा आहे. सो अल्गो ट्रेडिंगमध्ये मी एकदा तो अल्गो लावला, त्यानंतर त्याला स्क्रीनकडे पाहायची आवश्यकता राहत नाही. काहीच नाही करायचं. जेव्हा तुम्हाला टाईम आहे, तुम्ही ऑफिसमध्ये काम करताय, पाणी प्यायला बघितलं, मोबाईल घेतला, यार किती प्रॉफिट झाला, काय मार्केट हां. फ्लोटिंग किती एवढंच बघायचं आहे. तो स्वतः ट्रेड्स प्लेस करतो, तो स्वतः एक्झिक्यूट करतो, सगळं काही स्वतः करतो. तुम्हाला त्याच्यातलं विड्रॉल तुम्हाला फक्त त्याच्यातून विड्रॉल करायचे आहेत. विड्रॉल पण तुम्हालाच करावे लागतील. रोबोट करत नाही विड्रॉल. कारण की प्रत्येक क्लायंट्सला डिपॉझिट आणि विड्रॉल हे क्लायंट्सकडेच असतात. ते त्यांनाच विड्रॉल आणि डिपॉझिट करावे लागतात. बरं. आता विथड्रॉवल जे करावं लागतं, प्रॉफिट्स खूप जास्त होत असतील. टॅक्सेसचं काय सीन आहे? ॲक्सेस जर तुम्ही रेग्युलेटेड असताल, आता जसं मी तुम्हाला सांगितलं, इंडियामध्ये जर तसं लीगली सुद्धा आहे, अनलीगली सुद्धा आहे. हां. सो जे सेबीनी बॅन केले आहेत जे ब्रोकर्स, त्यांच्यामध्ये जर तुम्ही केलं, तर एक तर तुमचे अकाउंट फ्रीज होतात हो. किंवा सेबी तुमच्यावरती कारवाई करते. कारवाई करू शकते. आणि जर लीगल असेल आणि तुम्ही त्याच्यात ट्रेड केला आणि जर त्याची पेमेंट मेथड ही जर तुम्ही इंडियन बँकिंग नेटवर्क थ्रू करताय, सो मग तुम्हाला त्याच्यावरती 38% टॅक्सेस आहे. अरे बापरे! 38% त्याचं प्रॉफिट कितीही असू द्या. किती? 1,00,000 आले म्हणजे ₹1000 जरी असेल तरी पण 38%. बरं. मग कसं करणार? मग प्रॉफिट तर खूप टॅक्सेस तर खूप जास्त आहेत. आणि जर टॅक्स जर नाही दिला आणि तुम्ही इंडियन बँकिंग मेथड थ्रूच करताय, सो मग एक तर तुमचा बँक अकाउंट फ्रीज होणार, नाहीतर मग नोटीस येणार. अच्छा. मग कसं काढायचं? आता खूप मेथड्स आहेत. लोकं क्रिप्टोकरन्सी USDT त्याच्या थ्रू घेतात. क्रिप्टोकरन्सी ती सुद्धा जी व्हॅलिड आहे. यूएसमध्ये वगैरे जसं आपण Google पे, फोनपे आपले INRनी करतो. हो. तुम्ही USDTनी काही परचेस करू शकता. लोकं गाड्या करतायत आता. क्रिप्टोकरन्सी एवढी वरती गेली आहे, की गाड्या, लँड काही ते परचेस करतात. कारण की ते व्हॅलिड झालं. आपल्या इथेच इंडियात अजून व्हॅलिड केलेलं नाहीये. ते टॅक्समुळे. सो USDTनी तुम्ही घेऊ शकता. बट USDT तुम्ही तुमच्या वॉलेटला घेतली आणि ती तुम्ही P2P नेटवर्किंग थ्रू तुमच्या ह्याच्यात USDT टू INR कन्व्हर्ट केलं. सो परत एकतर तुमचं अकाउंट फ्रीज होणार, नाहीतर दुसरी गोष्ट तुम्हाला त्याचं जे काही टॅक्स आहे ते भरावं लागणार. सो खूप लोकं असे करतात USDT आले, की ते थर्ड पार्टी थ्रू त्याच्या एक्सचेंज करून घेतात, एक्सचेंजर्स थ्रू आणि त्यांच्या थ्रू INRमध्ये कन्व्हर्ट करून पैसे विड्रॉल्स करतात.
सो ते पॉसिबल आहे की थर्ड पार्टी थ्रू आपण हो, पॉसिबल आहे. पण ते ब्रोकरच प्रोव्हाईड करतात एक्सचेंजर्स. हम्म. एक्सचेंजर्स जे असतात ते ब्रोकर्सचेच असतात, की ज्यांना करून क्लायंट्सला सुद्धा त्रास नाही झाला पाहिजे आणि मग त्यात परत त्यांचं काही कमिशन असतं? त्याच्यात कमिशन असतं, राईट. आता जे एक्सचेंजर थ्रू तुम्ही डिपॉझिट जर केलं तर आय थिंक 86 आज आपण पकडू 86 ने $. आहे. आय थिंक 86 आहे, राईट. 80 तुम्हाला डिपॉझिट करायला लागतं 87. बरं. म्हणजे तुम्हाला $1000 करायचे तर तुम्हाला ₹87,000 ते ब्रोकरकडे तर जाणार आहे 86च. प्लस तुम्हाला विड्रॉल केली तर तुम्हाला ती येणार आहे 85 त्यांच्याकडे जाणार 86 नीच एक्सचेंजरकडे, तुम्हाला येणार 85,000. अराउंड मला वाटतं 3%च्या आसपास 1.5 1 1 1 टाकताना पण कमी जातात ना. सो दोन्ही जर मी ट्रान्झॅक्शन्स पाहिले तर 3%च्या आसपास मला ते ट्रान्झॅक्शनवरती मला एक्स्ट्रा कमिशन द्यावं लागेल. बरोबर. ठीक आहे. तर एक मध्ये मी अजून एक स्कॅम ऐकला, इन्फायनाईट बीकल नावाचा. इन्फायनाईट बीकम. तर काय ते काय सीन होता त्याचा आणि काय स्कॅम अजून पण चालू आहे का ते? अजूनही चालू आहे. म्हणजे त्याच्यावरती अजून काही डिस्क्लोजमेंट आलेली नाही आहे. लोक अवेअर होत आहेत त्या स्कॅमबद्दल, ज्यांनी त्याच्यात इन्व्हेस्ट केले. तो स्कॅम 2-3 लोकांनी मिळून केला आणि आय थिंक नवनाथ आवतडे त्यांचं नाव आणि एक अगस्त्य मिश्रा. मराठीच आहे का नवनाथ? हो, बरं. मराठीच आहेत ते. आणि दुसरा एक अगस्त्य मिश्रा आहे, जो त्यांच्याबरोबरच वर्कआउट करत होता. सो आता त्यांनी लोकांसमोर असा सिनेरिओ आणला की ह्यानी केलंय का मी केलंय. आता लोक कन्फ्यूज आहेत आणि लोकांना नाही ते आश्वासन दिलेले आहेत. बट त्या स्कॅममध्ये असं आहे, तो टोटल स्कॅम आहे 4,500 कोटीचा आत्ता बघायला गेलं तर. त्या स्कॅममधून लोकांनी नाही म्हटलं तरी खूप सारी घरे बनवली. मी म्हणाल की भिकारीसुद्धा करोडपती झाला असेल. बट तुम्हाला माहिती आहे MLM स्कीम असते. हो, हो. मल्टी लेव्हल मार्केटिंग. 3 लोकं जोडा. वरचे आहेत ते आत्ता खूप सेफ आहेत. त्यांनी खूप कमावलं. बट जे आत्ता लेटेस्ट त्याच्यामध्ये जे अडकलेत त्यांचे, मी तर म्हणतो ते त्यांचे घरदारसुद्धा गेलेले आहेत. आता न्यूजसुद्धा एवढं ते हे नाही करत आहेत, बाहेर पब्लिश करत नाही. बट काही ना काही व्हिडिओज वगैरे येत आहेत. त्याच्यामध्ये लोक खूप अडकलेत आणि काहीकांनी सोनं वगैरे गहाण ठेवलं आहे, लोन्स काढलेत, घर. सो मग आणि हे स्कॅम्स कशामुळे होतात, तर नवनाथ आवतडे यांनी एक आमिष आपण एक म्हणतो की हे सांगितलं लोकांना की तुम्हाला एक स्पेसिफिक 30-40% मंथली मिळेल. मंथली स्पेसिफिक. आता हे कधीच शक्य नाही. शेवटी मार्केट पॉसिबलच नाही. लॉसेस, अल्गो जरी असला तो लॉसेस होतो, प्रॉफिट सुद्धा होतात. आणि कुठलाच अल्गो काय ह्या जगात कुठलाच असा माणूस नाही जो तुम्हाला एक परफेक्टली एक सांगेल तीच अमाऊंट सांगेल तेवढंच तुम्हाला काढून दिली या मार्केटमधून. आणि 30-40% मंथली, Huge तेही आहे ते. तुमची इक्विटी सेफ ठेवून, हे खूप अवघड आहे. मग याच्यामध्ये फंडची सर्क्युलेटिंग झालेली दिसते आपल्याला. म्हणजे जसं आपण सांगितलं की फंड झाले, फंड्स यूज केले, काय काय लोकांना पैसे दिले, इथून जेवढे कनेक्ट झाले, अगोदरच्यांना प्रॉफिट्स दिले, त्यांच्या थ्रू अजून आले. हो. प्रॉफिट्स वाटत वाटत मधला जो एक आपण लूपहोल असतो तो त्यांच्याकडे ठेवला, ते त्यांचा फायदा झाला. त्याच्या थ्रू ही मोठी सायकल केली आणि आता खूप जण त्याच्यामध्ये अडकले. 4,500 करोड म्हटलं तर 4,500 कोटी. खूप मोठी अमाऊंट अडकलेली आहे. खूप मोठी. आता तिथून निघणं पॉसिबल आहे का? आता त्याच्यात त्यांचं आता आय थिंक मी रिसेंटली ऐकलं होतं की ते आता परत लोकांना सांगतायत की आम्ही तुमचे परत पैसे देऊ. तर होप सो ते देतील. आणि नवनाथ आवतडे आता बघू काय करतायत. आहेत ते जसं सांगितलं तसं ते तर करतायत. सो बघूया. बरं. जर आता आज पॉडकास्ट पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुमच्यासोबत जोडायचं असेल, तुमचं जे अल्गो आहे त्याला यूज करायचं असेल, तर त्याची प्रोसेस काय राहील? तुम्हाला कसं रीच आउट करता येईल किंवा तुमचं अल्गोरिदम तुमच्यासोबत कसं काम करता येईल? क्लिअरली मी सगळ्यात पहिलं तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, मी माझा पर्सनल नंबर शेअर करतो. आजसुद्धा क्लायंट्स मला पर्सनल नंबरवर माझ्या कॉल करतात. बरं. म्हणजे पर्सनल तो एवढा पर्सनल आहे की त्याच्यावर घरातले सुद्धा कॉल करतात. आणि मी डायरेक्ट नंबर शेअर करतो. आणि मी अजूनपर्यंत अशी कुठली लिंक नाही बनवली की ह्या वेबसाईटला जावं आणि मग माझ्याशी कनेक्ट होताल. डायरेक्टली नंबर आहे. माझे इंस्टाग्राम अकाउंट्स आहे, माझं स्वतःचं आहे. माझा पेज आहे रॉबिनहूड ट्रेड्स इंस्टाग्रामवर. तिथे तुम्ही मेसेज करू शकता. आणि मग जे काय प्रोसेस आहे ती मी त्यांना सांगू शकतो की कशी आहे, काय आहे. So तुमचा विनिंग रेशिओ काय आहे?
विनिंग रेशो अबाउट 90 to 93% अल्गोची. 93% अल्गोची. ग्रेट. तो खूप चांगला आहे म्हणजे 90% जरी तुम्ही देत असाल खूप तर अल्गोज आहेत असे बरं. ह्या आपल्या फॉरेक्स मार्केटमध्ये. इंडियामधून असे खूप अल्गो ट्रेडर्स आहेत ज्यांनी स्वतःचे अल्गोज बनवलेत आणि खूप चांगले चांगले असे डेव्हलपर्स आहेत की ज्यांच्याकडे 90 to 93 नाही 95 to 96% पर्यंत विनिंग रेशो देणारे अल्गोज आहेत. बरं. आणि मी असं कधीच म्हणत नाही की माझा अल्गो लॉस कधीच खाल्लेला नाही. माझ्या अल्गोजनी सुद्धा लॉस केलेला आहे. आणि जे लॉसेस झालते तेही कसे झालते बट की मी माझ्या क्लायंट्स लोकांना पहिलंच सांगतो की हा जो स्पेसिफिक अल्गो आहे याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला $3000ची इक्विटी लागते. तर क्लायंट्स काय करायचे, यार चलो आत्ता $2000 टाकलेत किंवा $2500 टाकलेत, 500 नंतर बघू. ती शेवटी फाईल आहे, तो एक सॉफ्टवेअर आहे. तो त्याच रेंजने जाणार ज्याला त्याला त्याला सांगितलेलं आहे. सो तेव्हा त्याच लोकांचा माझ्याकडे जेव्हा पॅराडॉक्स होता का असे माझे 2-3 आहेत जवळचे की त्यांचा तसाच लॉस झालेला आहे. काय काहींना 3000 सांगितलं त्यांनी 2000 डिपॉझिट केलाय म्हणून लॉस झालाय. काय काहींना मग त्याच्यावरती मी एक अभ्यास केला की $2000 खूप होतात, सॉरी $3000. सो काहीतरी त्याच्यावरती एक हे करू, मग $1000 वरती चालू केला. मग तिथे पण लोकांनी काय केलं की $500 टाकायला. $500. मग ते तसं आणि ज्यांनी व्यवस्थित केले ते आजपर्यंत माझ्याबरोबर टिकून आहेत आणि एक स्पेसिफिक चांगल्यामध्ये रिटर्न्स कमवत आहेत. ग्रेट, ग्रेट. ठीक आहे. काही माझ्याकडे काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत. आपण त्याच्यावरती थोडंसं डिस्कस करूया. पहिला प्रश्न मला तुमच्यासाठी हा आहे की फॉरेक्समध्ये सगळ्यात जास्त ट्रेड होणारी करन्सी कुठली? करन्सी हां. युरो USD. युरो USD. ग्रेट. ऑप्शनही ऐकून नाही घेतले तुम्ही. ठीक आहे. फॉरेक्स मार्केट किती तास ओपन असतं? फॉरेक्स मार्केट किती तास ओपन असतं? 24/7 पकडा जर लोक क्रिप्टो करत असतील तर. जर नसतील तर 24/5. करन्सी मार्केट 24/5. 24 पाचच दिवस. 5 Monday दिवस to असतं. Friday. बरं, ठीक आहे. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये पिप म्हणजे काय? स्मॉलेस्ट प्राइस मूव्हमेंट युनिट. स्मॉलेस्ट प्राइस. हेच आन्सर आहे. बरं. सर्वात जास्त लिक्विड मार्केट कुठला मानला जातो? फॉरेक्स फॉरेक्स इज. ऑब्विसली. बरं. मार्केटमध्ये फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये लिव्हरेज म्हणजे काय? लेव्हरेज म्हणजे थोडक्यात की तुमच्याकडे ₹100 आणि तुम्हाला ट्रेड करायचं, तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची आणि ती ₹1000ची. सो मग ब्रोकर असतात. सो ब्रोकर तुम्हाला ते वरच्या ₹900 तिथपर्यंत तुम्हाला प्रोव्हाइड करतात. एक थोडक्यात म्हणजे की उसने दिलेलं जे असतं बॉरो करणं ते ते त्याला उसणं लेव्हरेज. आहे. लेव्हरेज म्हणजे तुम्ही उसणं घेतलेलं आहे. बरं. बरं. फॉरेक्स ट्रेडिंग भारतामध्ये कुठल्या पद्धतीनं लीगल आहे? एनी करन्सी पेअर, क्रिप्टो विथ फॉरेक्स, INR बेस्ड पेअर्स ओनली. INR बेस्ड. फक्त INR बेस्ड तर केलं तरच USD, लीगल. INR. तुम्ही GBP INR हे जे पेअर्स आहेत हेच रेग्युलेटेड आहेत इंडियामध्ये आणि इंडियाच्या रेग्युलेटेड ब्रोकर्समध्येच. सो जे सेबी रजिस्टर्ड आहेत, असं तुम्ही झिरोदा पकडू शकता काय. बट तुम्ही डायरेक्ट फॉरेक्स करायचं म्हटले सो मग तुम्हाला इथला कुठलाच ब्रोकर नाही आहेत. मग सगळे ऑफशोर आउटशोर रेग्युलेटेड आहेत. आउट ऑफ इंडिया रेग्युलेटेड, मोस्टली दुबई, मॉरिशियस, साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इकडे. आणि मग तुम्हाला त्यांच्याकडे रिच आउट करून अकाउंट उघडून तुम्हाला ते करावं लागतं. बरं. फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठा रिस्क कुठला? प्राइस व्हॉलेटिलिटी, लो लिक्विडिटी, प्राइस व्हॉलेटिलिटी. सो दादा मला एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला असा विचारायचा आहे किंवा मी मला एक सल्ला तुम्हाला द्या. जर आज जे काही आपले यूथ किंवा तरुण पाहतायत आपली पॉडकास्ट पाहतायत तर त्यांना काय मेसेज तुम्ही द्याल फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये येण्यासाठी किंवा फॉरेक्स ट्रेडिंग शिकण्यासाठी काय सल्ला तुम्ही द्याल? त्यांना एकच सल्ला देईल की घाई अजिबात करू नका. लाईफ खूप मोठी आहे. घाईघाईमध्ये चुकीचे पाऊल उचलू नका. कुठेही अडकू नका स्कॅम्समध्ये. खूप ठिकाणी लोक पैसा दिसल्यावर घाई करतात की आपण इथे इन्व्हेस्ट करू तिथे. तर काही करू नका. त्याच्या मागचा एक अभ्यास करा. त्याचा रूटपर्यंत जावा. कसं काय बाहेर फॉरेक्ससाठी क्लासेस आहेत चांगले चांगले ते अटेंड करा. फॉरेक्समधलं नॉलेज घ्या आणि मगच फॉरेक्समध्ये उतरा. आणि त्याच्याशिवाय तुम्ही फॉरेक्स करू नका. शिकूनच सगळं करा. ग्रेट. तो तुम्ही जो इन्सिडेंट सांगितला तो पण सांगा. ओके. सो मी एक व्यक्ती आहेत फॉरेक्समधले. मी त्यांचं नाव पण घेऊ नाही शकत. खूप मोठी व्यक्ती आहे आणि मी त्यांना भेटलो होतो एकदा. सो ते हिंदी त्यांना म्हणजे मराठी त्यांना येत नाही एवढं. सो ते हिंदीमधले होते.
सो मी त्यांना भेटलो वगैरे, आमचे थोडी डिस्कशन झाले. मी त्यांच्याकडून चांगले पॉईंट्स वगैरे घेतले, की काय कसं थोडे स्ट्रॅटेजी शिकलो आणि लेटेस्ट सीन आहे आत्ताचाच. आणि मी जसा निघालो, मी पोडियम क्रॉस करायला आणि त्यांनी आवाज दिला, "अरे रोहन!" मी मागं म्हणलं, "हां सर, बोलिये ना." "जरा हळू-हळू, सावकाश कर, घाई करू नकोस, नाहीतर अडकशील." म्हणलं, "हो सर, हो, हो." "व्यवस्थित ट्रेड कर." म्हणलं, "हो." आणि त्यांनी तेवढंच सांगितलं. ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं, कारण की त्यांनी हेच सांगितलं, "अजिबात घाई करू नको." कारण की मी ज्यावेळेस माझं स्वतःचं चालू केलं, मी खूप घाईत होतो. आता आणि जसं मी रिलॅक्स झालो, सगळं मेडिटेशन वगैरे हे पण करणं गरजेचं आहे. ते मला नंतर कळायला लागलं. ते ते करा, रिलॅक्स व्हा, काम व्हा आणि मगच डिसिजन घ्या. कारण की शेवटी तो पैसा आहे आणि पैसा आत्ताच्या जगात खूप मोठा आहे. सो त्याच्यामुळे विचार करून सगळं करा आणि लोकांना तेवढंच सांगू शकतो, बेस्ट ऑफ लक. सगळ्या ट्रेडर्स लोकांना, सगळ्या बिगिनर्सला व्यवस्थितपणे ट्रेडिंग करा आणि ट्रेडिंगला तुम्ही ॲज अ प्रायमरीच म्हणून पकडून चाला, सेकंडरी म्हणून पकडून चालू नका. त्याच्यात शिका आणि मोठे व्हा. बरोबर. ग्रेट. सर थँक सो मच तुम्ही आज आमच्या ऑडियन्सला फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल माहिती दिली. मीही प्रेक्षकांना सांगेल, की जर तुम्हाला सरांबद्दल अजून माहिती घ्यायची असेल, तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचं Instagram हँडल मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. तुम्हाला जर त्यांच्या सॉफ्टवेअरबद्दल अजून माहिती हवी असेल, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा, रीच आउट करा. ते तुम्हाला डेफिनेटली फॉरेक्स ट्रेडिंगबद्दल माहिती देतील. त्यांच्या सॉफ्टवेअर, त्यांचं अल्गो जे आहे, त्याबद्दल माहिती देतील आणि जर तुम्हाला ट्रेडिंग स्टार्ट करायचं असेल, तुम्ही त्यांना रीच आउट करू शकता. सर थँक सो मच. थँक यू. तुम्ही टाईम दिल्याबद्दल. थँक